अनेक लोकांनी आतापर्यंत सहभाग घेतलेला आहे, अनेक लोकांना चांगले रिझल्ट देखील मिळालेले आहेत. काही लोक अशी पण असतील की त्यांना कदाचित कोर्सचा रिझल्ट मिळाला नसेल. जे आहे मी ते प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडतोय. ज्यांना रिझल्ट मिळाले त्यांना का मिळाले, ज्यांना रिझल्ट उशिरा मिळाले त्यांना का मिळाले, तुम्हाला अपेक्षित काय आहे, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. मित्रांनो, निश्चितच काही लोक म्हणतात हे मार्केटिंगचं सेमिनार आहे. तर निश्चितच हे मार्केटिंगचं सेमिनार आहे, यात काही डाऊट नाही. याचं कारण असं आहे की या सेमिनारमध्ये मी तुम्हाला कोर्सचीच माहिती देणार आहे आणि तुम्हाला जर हा कोर्स फायदेशीर वाटत असेल तर तुम्हाला मी प्रवेश घ्यायला सांगणार आहे. पण माझी विनंती आहे, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझी आपणास विनंती आहे की तुम्हाला कोणीतरी या कोर्सबद्दल माहिती सांगितली असेल, कोणीतरी तुम्हाला लिंक पाठवली असेल, कोणीतरी सांगितलं असेल की जबरदस्त कोर्स आहे, कोणीतरी सांगितलं असेल की विजय वनकर खूप चांगले प्रशिक्षक आहेत, खूप चांगले शिकवतात. किंबहुना यातले काही मंडळी अशा असतील की ज्यांनी अगोदर माझे वेगवेगळे कोर्स केलेले आहेत. पण माझी विनंती आहे, हे जे कोणी तुम्हाला काही माझ्याबद्दल सांगितलं असेल, जे कोणी काही तुम्हाला कोर्स बद्दल सांगितलं असेल, ज्या कोणत्या तुमच्या मित्राने किंवा परिवाराच्या सदस्याने तुम्हाला आजच्या या सेमिनारमध्ये बसायला सांगितले असेल, माझी नम्रपणे विनंती आहे, हे सगळं विसरून जा. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं विसरून जा आणि पुढचे 45 मिनिटं ह्या दृष्टिकोनातून ऐका, ह्या दृष्टिकोनातून हे सगळं समजून घ्या की हा कोर्स तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी काय योगदान देऊ शकतो. मित्रांनो, मी योगदान शब्द वापरतोय, सहकार्य नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी आज माझं 51 वर्ष वय आहे आणि 25 वर्ष मी ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सीमध्ये काम केलंय. या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितच मला माझ्या शरीराने साथ दिलेली आहे. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो समजून घ्या. 25 वर्ष ट्रेनर म्हणून काम करत असताना जवळपास महिन्याला 5,000 ते 6,000 किलोमीटर माझं रनिंग असतं. 5-6 हजार किलोमीटर मी प्रवास करतो. मी व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फुल एक्साइटमेंट मध्ये, मोटिवेशन मध्ये मी प्रोग्राम घेतो. पुन्हा रात्रीचा प्रवास करून कदाचित दुसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहतो. महिन्यातले 20-20 दिवस, 25-25 दिवस मी व्यासपीठावर दिवसभर उभा राहून मी प्रोग्राम घेतलेले आहे. आणि हा प्रोग्राम मी का घेऊ शकलो, कारण माझ्या शरीराने मला साथ दिलेली आहे. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मित्रांनो यामध्ये, की मी प्रोग्राम घेत असताना माझ्या बाबतीत झालं काय, आज जर मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर प्रोग्राम देतोय तर दुसऱ्या दिवशी कुठेतरी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टर लोकांसमोर मी प्रोग्राम द्यायचो. परत एक दिवस सुट्टी असायची, तिसऱ्या दिवशी मी कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये प्रोग्राम द्यायचो. परत चौथ्या दिवशी मी सेल्स अँड मार्केटिंगवर प्रोग्राम द्यायचो. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रोग्राम द्यायचो. माझ्या समोरचा वयोगट वेगळा असायचा, माझ्या समोरचे प्रशिक्षणार्थी वेगळे असायचे, वेगवेगळ्या क्षेत्रातले असायचे आणि तरी पण मी 25 वर्ष प्रोग्राम दिला, कारण माझ्या बुद्धीने मला साथ दिली. आयुष्यामध्ये जे काही आपलं ड्रीम असतं, जे काही आपलं स्वप्न असतं, आयुष्यामध्ये आपण जे काम करत असतो ते काम पूर्णत्वच नेण्यासाठी, जसं पाहिजे तसं काम होण्यासाठी आपल्या शरीराने आपल्याला साथ दिली पाहिजे, आपल्या बुद्धीने आपल्याला साथ दिली पाहिजे, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे. किंबहुना काही लोक काही प्रमाणात म्हणतात नशिबाने साथ दिली पाहिजे. आता नसीब काय यावर देखील आपण आज जर वेळ भेटला तर चर्चा करू, कारण हा सुद्धा चर्चा करण्याचा विषय आहे. मग आपलं जे स्वप्न आहे, आपलं जे ध्येय आहे, त्यासाठी शरीराने साथ देण्यासाठी आपण चांगला आहार घेतो, व्यायाम करतो, शरीराला आराम देतो. बुद्धीने साथ देण्यासाठी आपण त्या क्षेत्रातलं ज्ञान घेतो, त्या क्षेत्रातला अभ्यास करतो, त्या क्षेत्रातला अनुभव घेतो, आपण त्या क्षेत्रातलं कौशल्य विकसित करतो. कुटुंबातल्या लोकांनी साथ देण्यासाठी आपण कुटुंबातल्या लोकांना त्या गोष्टीसाठी मोल्ड करतो, त्यांना सांगतो की माझं काम करण्याची पद्धत अशी आहे, मला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे. हे सगळं होतं, पण आयुष्यात जे पाहिजे ते करण्यासाठी मनाची साथ घेतली पाहिजे, हा विचार किती लोकांच्या मनात आला आणि किती वेळा आला आणि किती लोकांनी त्यावर काम करून साथ घेतली, हा एक विचार करण्याचा विषय आहे. 25 वर्षाच्या कालावधीमध्ये मी ट्रेनर आणि कन्सल्टंट म्हणून मी काम केलं. 2 CR टर्नओव्हर असणाऱ्या छोट्या कंपनीपासून काम केलं आणि सगळ्यात मोठी कंपनी ज्याच्यावर मी कन्सल्टन्सी ट्रेनर म्हणून काम केलं ती 6,000 CR, 6,000 CR. 50 CR ची कंपनी असू द्या, 2 CR चा टर्नओव्हर असणारी कंपनी असू द्या आणि 6,000 CR चा टर्नओव्हर असणारी कंपनी असू द्या, किती आकडे मोठे असू द्या, पण ही कंपनी जी असते ती पैशाच्या बेसिसवर, कागदपत्रांच्या बेसिसवर कंपनी स्थापन होते. पैशाच्या बेसिसवर कंपनी चालते, पण
पण कंपनीला जर डेव्हलप करायचं असेल ना, तर तो सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी असते, सगळ्यात महत्वाचं कॅपिटल असतं, ते म्हणजे ह्युमन कॅपिटल. कारण कंपनी डेव्हलप करायला माणसंच लागतात. आणि कोणतीही संस्था, ती छोटी कंपनी असेल, छोटं दुकान असेल, मोठी कंपनी असेल, छोटा व्यापार असेल किंवा मोठा व्यापार असेल, कोणताही व्यापारी माणूस असू द्या, कोणतीही संस्था असू द्या, कोणतीही पक्ष असू द्या, कोणतीही युनियन असू द्या, कोणतेही क्षेत्र असू द्या, जिथं 4 लोक एकत्र काम करताय किंवा हजारो लोक एकत्र काम करताय, त्या केसमध्ये ती कंपनीची डेव्हलपमेंट कशावर अवलंबून असते, की किती ब्रेन त्या कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी वापरले जात आहे आणि किती मन त्या कंपनी बरोबर अटॅच आहे, त्या कंपनी बरोबर इन्व्हॉल्व आहे आणि त्या कंपनीच्या ग्रोथसाठी काम करत आहे. यावर सगळ्या गोष्टी विनंती आहे. माझी विनंती आहे, एक माझी पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की कॅमेरा सुरू करा आणि ज्यांचे कॅमेरे सुरू आहे त्यांना विनंती आहे की कार्यक्रमामध्ये भरपूर महिला भगिनी देखील आलेल्या आहेत. आपण व्यवस्थित जर बसलं तर बरं पडेल, झोपून ऐकण्यापेक्षा बसून ऐकलं तर बरं पडेल, माझी विनंती आहे. किंवा आपण आजारी असाल तर कॅमेरा बंद केला तरी चालेल. तर किती माइंड त्या कंपनीच्या ग्रोथसाठी इन्व्हॉल्व होतात यावर कंपनीचं सक्सेस अवलंबून असतं. आणि 25 वर्ष काम करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली, ब्रेनवर मी काम केलं, सिस्टीम डिझायनिंगवर काम केलं, बॉडीवर काम केलं. अनेक कंपनीसाठी आम्ही योगाचे शिबिर घेतले, अनेक कंपनीने वेगवेगळ्या पद्धतीने काही प्रमाणात मेडिटेशनचे प्रोग्राम पण घेतले. पण ट्रेनिंग मध्ये मी सगळ्यात महत्वाचं 25 वर्षापासून EQ वर काम करतोय, इमोशनल कोशंट, ज्याला मराठीमध्ये भावनांक म्हणतात. IQ म्हणजे बुद्धांक, EQ म्हणजे भावनांक. आणि IQ आणि EQ मध्ये खूप फरक आहे. IQ सांगतं नॉलेज इज पॉवर, ज्ञानामध्ये ताकद आहे. EQ सांगतं चुकीचं आहे, नॉलेज इज नॉट ए पॉवर, नॉलेज पुट इन टू ऍक्शन इज पॉवर. ज्ञानामध्ये ताकद नाहीये, ज्ञान जर कृतीत आणलं तर त्यामध्ये ताकद आहे. IQ सांगतं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, EQ सांगतं गलत आहे, प्रॅक्टिस डज नॉट मेक मॅन परफेक्ट, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. IQ सांगतं अपयशी यशाची पहिली पायरी आहे, EQ सांगतं गलत आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी नाहीये, पण अपयश आल्यानंतर यशासाठी नव्या जोमाने सज्ज होणं ही यशाची पहिली पायरी आहे. बरेच लोक अपयश आल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतच नाही. खूप फरक आहे IQ आणि EQ मध्ये. आणि EQ माइंडसेटवर काम करतं. मित्रांनो, जे जे लोक मला ओळखत असतील त्यांना कदाचित कल्पना असेल की जे जे प्रोग्राम मी घेतलं, प्रबळ बोलाल तर जिंकल सारखा प्रोग्राम आहे, 40, 45, 50 वर्ष वय असणारे लोक जे आयुष्यात कधीही व्यासपीठावर व्यक्त झाले नाही आणि ते त्या प्रोग्रामच्या पहिल्या दिवशी स्वतःहून स्टेजवर येऊन बोलतात. अनेक कंपन्यांची कन्सल्टन्सीमध्ये काम करत असताना छोट्या टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीपासून खूप चांगल्या लेवलला कंपनी गेली आणि या ट्रेनिंगचा जो रिझल्ट येतो तो मुख्यतः रिझल्ट आला मला माइंडसेटमुळे. आणि इतका महत्वाचा विषय माइंडसेट, आणि मला असं वाटतं हा दुर्लक्षित घटक आहे. त्यामुळे 25 वर्षाच्या ट्रेनिंग झाल्यानंतर वयाचा माझा 50वा वाढदिवस ज्या दिवशी झाला, त्या वाढदिवसाच्या दिवशी मी निर्णय घेतला की मी इथून पुढचं माझं जे आयुष्य आहे ते मी माइंडसेट आणि अध्यात्मावर काम करेल. कारण मला सुरुवातीपासून कॉलेज जीवनापासूनच मला अध्यात्मामधला इंटरेस्ट वाढत होता. कारण अध्यात्म म्हणल्यावर थोडा वेगळा विषय आला, पण यावर चर्चा करणं आवश्यक आहे. कारण ध्यान शब्द जर बघितला त्याच्या नाण्याच्या 2 बाजू आहे. एक बाजू आहे अध्यात्म आणि दुसरी बाजू आहे मन. आणि दोन्ही बाजूवर काम करणारा हा प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. त्यामुळे अध्यात्म म्हणजे काय हा एक वेगळा विषय आहे, धर्म वेगळा विषय आहे, अध्यात्म वेगळा विषय आहे. त्यावर देखील आज आपण थोडी चर्चा करणार आहोत. पण जी दुसरी बाजू आहे मन, माइंडसेट, त्यावर आपण आज सुरुवातीला चर्चा करूया. माणसाचा जन्म होतो, माणसाचा जन्म झाल्या झाल्या त्या बाळ जन्माला आल्या आल्या सगळे नातेवाईक गोळा होता. हौशेने अतिशय त्या बाळाकडे बघतात. छानपैकी कॉटनचं कापड आणलं जातं, त्या बाळाला कॉटनच्या कापडामध्ये गुंडाळलं जातं, त्याला आंघोळ कसं घालायचं, त्याची तेलाची मालिश कशी करायची, या सगळ्या गोष्टीवर काम केलं जातं. त्याची काळजी घेतली जाते, त्याचं पोट भरपूर करायची दक्षता घेतली जाते. त्याचं जर पोट भरत नसेल तर आई त्याला दूध वाढवण्यासाठी काहीतरी ट्रीटमेंट सुरू करते आणि बाळाचं पोट कसं भरेल याची काळजी घेतली जाते. त्याला आंघोळ व्यवस्थित घातली जाते की नाही याची दक्षता घेतली जाते. त्याला आंघोळीसाठी किती गरम पाणी पाहिजे याची दक्षता घेतली जाते. छान कॉटनचं कापड त्याला गुंडाळलं जातं, त्याला लागायला नको, त्याला टोचायला नको, यावर काम केलं जातं. मग ते बाळ हळूहळू मोठं व्हायला लागतं. त्याला काय खायला दिलं पाहिजे, त्याला पोषक आहार कसा मिळेल, सकस आहार कसा मिळेल यावर काम केलं जातं. त्याला चांगलं खायला द्यायला जातं. नंतर ते रांगायला लागतं, खेळायला लागतं, पळायला लागतं. त्याचा शरीराचा व्यायाम होतो आणि त्याची शरीराची जडणघडण होती आणि त्याचं शरीर डेव्हलप होतं, त्याचं शरीर विकसित होतं.
त्यानंतर तो शाळेत जायला लागतो आणि तो जेव्हा शाळेत जायला लागतो तेव्हा त्याला बुद्धीवर काम होतं. त्याला अभ्यास शिकवला जातो, त्याला भाषा शिकवल्या जातात, त्याला गणित शिकवले जातात, त्याला सायन्स शिकवलं जातं. त्याची बुद्धी विकसित होते. बुद्धी विकसित होण्यासाठी आपण विचार करतो की कोणत्या शाळेत टाकायचं, त्याला कुठे क्लासेस लावायचे का, त्याला किती मार्क्स पडताय, आपण काळजी घेतो. त्याची बुद्धी कशी विकसित होईल याची आपण पूर्ण काळजी घेतो. त्याच्या शरीराची काळजी घेतो. किंबहुना मोठं झाल्यानंतर सुद्धा, आज सुद्धा मी सुद्धा माझ्या शरीराची काळजी घेतो की माझं शरीर व्यवस्थित आहे का, मी व्यायाम करतो का, माझा चांगला आहार मी घेतो का, मी दिसतो कसा, माझे कपडे व्यवस्थित मी वापरतो का, मला चष्म्याला म्हणजे चष्म्याची फॅन कशी पाहिजे, इतक्या बारीक गोष्टीची मी काळजी घेतो. माझा भांग कसा पाहिजे, मी चेहऱ्याला काही पावडर लावू शकतो का, मी कपडे कसे घातले पाहिजे. आज सुद्धा आपण शरीराची काळजी घेतो आणि ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातलं ज्ञान घेण्यासाठी आपण बुद्धीची पण काळजी घेतो. पण आयुष्याच्या या प्रवासामध्ये कधी असं वाटलं की मनाला काय हवंय, मनाला काय मिळतंय आणि मनावर काय परिणाम होतोय, त्या मनाची काळजी घेण्याचं व्यवस्था आपल्या शिक्षणामध्ये आहे. त्या मनाची काळजी घेण्याची व्यवस्था आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आहे. त्या मनावर काम करण्याची व्यवस्था आपल्या सामाजिक जीवनात आहे. मग कधी असं वाटत नाही मन हा दुर्लक्षित घटक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो की मनामध्ये ताकद आहे, मनाने जे ठरवलं ते साध्य करू शकतो. आपण दुसऱ्या बाजूला म्हणतो अंतर्मनामध्ये ताकद आहे, मनाच्या शक्ती किती हे आपल्याला माहित आहे, मनाची मन काय काय निर्माण करू शकतं आपल्याला माहित आहे. पण या शरीराच्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये, बुद्धीच्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये मनाकडे दुर्लक्ष होतं. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि त्यावेळेस मी मनावर काम करायला सुरुवात केलं. कारण मनाकडे दुर्लक्ष होतं यात काडी मात्र शंका नाही मित्रांनो. कारण मनाकडे दुर्लक्षित झाल्यामुळे समाजामध्ये एक नवीन शब्द आलाय, तो म्हणजे भावनिक निरीक्षर. भावनिक निरीक्षर हा शब्द समाजामध्ये आलाय. का? अनेक पेपरमध्ये आपण बातम्या बघतो, उच्च शिक्षित कुटुंबामध्ये सामूहिक आत्महत्या. कुटुंबातले सगळे लोक शिकलेले आहेत, उच्च शिक्षित आहे, मग या लोकांना आत्महत्या करण्याची गरज काय पडते. दुर्भाग्य असं आहे की आध्यात्मिक क्षेत्रातले लोक सुद्धा आत्महत्या करतात. मोटिवेशनल ट्रेनर सुद्धा आत्महत्या करणारे लोक आहेत. जे लोकांचं स्वप्न आहे, जे लोकांचं ड्रीम आहे, ज्यांना लोकांना जिथपर्यंत पोहोचायचं आहे, जे स्वप्न घेऊन विद्यार्थी तरुण वयात काम करतो तिथे पोहोचलेले लोक सुद्धा आत्महत्या करतात. विचार करण्याचा विषय, असं का घडतं. अनेक फिल्मी स्टार असतील, टीव्ही स्टार असतील, मोटिवेशनल ट्रेनर असतील, आध्यात्मिक गुरु असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, ज्यांनी पैसे मिळवले आहे, भरपूर अमाप संपत्ती आहे, ज्यांच्याकडे पोझिशन आहे, ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा आहे, ते लोक सुद्धा आत्महत्या करतात. का? याचं एकमेव कारण म्हणजे ही नवीन शब्द जो आपल्या समाजामध्ये आलाय, भावनिक निरीक्षर. म्हणून मी ठरवलं ह्या शब्दावर काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून 25 वर्षाचा सगळा अनुभव घेऊन आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कार्यक्रम डिझाईन केला आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये हा कार्यक्रम मागच्या काही महिन्यापासून सुरू आहे. अनेक बॅचेस या कार्यक्रमाच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरात झाल्या. आता अहिल्यानगर शहरामध्ये ह्या महिन्यात बॅच आहे आणि अहिल्यानगरमध्ये त्या बॅचची माहिती देण्यासाठी मी आज हे ऑनलाईन सेमिनार घेतलेला आहे की खरंच हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी काय योगदान देऊ शकतो, हा कार्यक्रम तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे, तुम्हाला तुमच्या भावनिक जीवनामध्ये या कार्यक्रमाचा काय फायदा होईल, तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये या कार्यक्रमाचा काय फायदा होईल, तुम्हाला तुमच्या सामाजिक जीवनामध्ये या कार्यक्रमाचा काय फायदा होईल, तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये या कार्यक्रमाचा काय फायदा होईल, यावर चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. म्हणून हा दुर्लक्षित घटक जो मन आहे, त्या मनावर काम कसं करायचं. अहो, शरीराला जखमा झाल्या की आपण मलमपट्टी करतो, शरीराची जखम बरी करण्यासाठी आपण काळजी घेतो, पण मनाला ज्या जखमा होतात त्या जखमेवर आपण कधी काम करतो. आणि हा निश्चितच आध्यात्मिक बेस आहे, पण व्यावहारिक दृष्टीने हा कार्यक्रम डिझाईन केलेला आहे. हा आध्यात्मिक बेस जरी कार्यक्रम असला तर मी असं छानपैकी जॅकेट घालून कार्यक्रम देतो. या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचे कर्मकांड नाही, या कार्यक्रमामध्ये गुरु नाही, शिष्य नाही, प्रार्थना म्हणजे कुठे पूजा नाही, आरती नाही, फोटो नाही, कोणत्याही प्रकारचे कर्मकांड नाही. आध्यात्मिक बेस जरी कार्यक्रम असला तर पूर्ण हा मनाला सक्षम बनवणारा कार्यक्रम आहे आणि पूर्ण सायंटिफिक कार्यक्रम आहे. सायन्स याचा आधार आहे.
मानसशास्त्र हे याच्यामध्ये शास्त्र हा शब्द आहे आणि मानसशास्त्रावर आधारित हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम डिझाईन करण्यासाठी अनेक लोकांची मदत घेतली आहे. सायकेट्रिस्ट आहेत, सायकोथेरपिस्ट आहेत, वेगवेगळे आध्यात्मिक क्षेत्रातले लोक आहेत. या सगळ्या लोकांना आपण एकत्रित करून मदत घेतली आहे. मी वारंवार अध्यात्म शब्द बोलतो. धर्म नाही, धर्म वेगळा आहे आणि अध्यात्म वेगळा आहे. मी कोण आहे स्वतःला जाणणं म्हणजे अध्यात्म. लक्षात घ्या. आणि आध्यात्मिक लेवलला आपण अनेक गोष्टी ऐकल्या आहे की आपणच आहोत आपल्या भविष्याचे शिल्पकार. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ऐकलंय की ईश्वर आपल्या आतमध्ये आहे. माझ्या माहितीप्रमाणे बहुतेकांनी ऐकलं असेल ईश्वर आपल्या आतमध्ये आहे. अनेक लोकांनी ऐकलंय अखंड मंडलाकारम व्याप्तमेन चराचरम. चराचरामध्ये चैतन्य आहे आणि ते चराचरामध्ये व्याप्त आहे. ते चैतन्य आपल्या आतमध्ये पण आहे. पण माझा प्रश्न आहे, आपण आयुष्यामध्ये आतापर्यंत ऐकलंय की ईश्वर आपल्या आतमध्ये आहे. आपण आयुष्यामध्ये आतापर्यंत ऐकलंय की चराचरामध्ये जे चैतन्य आहे ते चराचरामध्ये आहे म्हणजे आपल्या आतमध्ये पण आहे. मग हे फक्त आपण ऐकलंय पण त्याचा कधी अनुभव घेतलाय? त्याची जाणीव कधी झाली आहे? जाणीव शब्द फार महत्वाची साहेब. एखादी गोष्ट माहीत असणं आणि एखादी गोष्टीची जाणीव होणं यामध्ये खूप फरक आहे. अनेक लोकांना अनेक गोष्टी माहीत असतात पण त्या गोष्टीचा जाणीव झाली पाहिजे, त्या गोष्टीचं फील झालं पाहिजे, ती गोष्ट रिअलाइज झाली पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची जाणीव झाली, एखादी गोष्ट आपल्याला फील झाली आणि ती गोष्ट रिअलाइज झाली तरच ती गोष्ट अंमलात येते. नाहीतर ती गोष्ट तेवढ्या पुरती टेम्पररी राहते, नंतर त्याचा रिझल्ट राहत नाही. आणि आपला जो कोर्स आहे हा या कोर्सचा बेसच अनुभव आहे. मी स्पष्ट सांगतो, ज्या गोष्टीचा अनुभव आहे, ज्या गोष्टीचं फिलिंग आहे त्याच गोष्टीचा रिझल्ट आहे. मी वाक्य रिपीट करतो. ज्या गोष्टी आपल्याला फील होतात, ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव भेटतो त्याच गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये रिझल्ट देतात. ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही, ज्या गोष्टी आपल्याला फील होत नाही, त्या गोष्टीचा रिझल्ट येत नाही, त्या गोष्टी फक्त आणि फक्त कर्मकांड म्हणून राहतात. त्यामुळे काही गोष्टींचा अनुभव येण्यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल, त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. पण काही ठराविक कालावधीनंतर सुद्धा तुम्हाला अनुभव येत नाहीये, ठराविक कालावधीनंतर सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा फील येत नाहीये, तर त्या गोष्टी फक्त कर्मकांड म्हणून आपण करतो आणि त्याचा तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट मिळू शकत नाही. हे मी ठामपणे सांगतोय. मागच्या बॅचच्या आपल्या प्रशिक्षणार्थींना पण सांगतोय आणि नवीन लोकांना पण सांगतोय. म्हणून ह्या कोर्सची जी बेसिक थीम आहे एक्सपिरियन्स प्लस अंडरस्टँडिंग. आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे, समझ के साथ ध्यान होना चाहिए. अंडरस्टँडिंग मग ते आध्यात्मिक असेल. कारण मी एक बोलता बोलता एक वाक्य वापरलं, या जीवनामध्ये आणि या आयुष्यामध्ये. तर जीवन आणि आयुष्याचा फरक काय? या शरीराचा जन्म आणि या शरीराचा मृत्यू यातलं अंतर, या शरीराचा जन्म आणि या शरीराचा मृत्यू यातलं अंतर म्हणजे आपलं आयुष्य. आणि जे जन्मा अगोदर होतं, आपल्या या शरीराच्या जन्मा अगोदर पण होतं, जन्म झाल्यानंतर पण आहे आणि शरीर सोडल्यानंतर पण आहे. जे निरंतर आहे ते म्हणजे आपलं जीवन. लक्षात घ्या. हे अध्यात्म सांगतं. हिंदू धर्मामध्ये आपण जर वेद बघितले, हिंदू धर्मामध्ये आपण भगवद्गीता बघितली, हिंदू धर्मामधलं आपण जर मनाचा श्लोक बघितलं, मनाचे श्लोक बघा, ऐका. हिंदू धर्मामध्ये कोणती गोष्ट बघा, साधी दत्ताची आरती बघा, त्रिगुणात मात्र मूर्ती दत्त हा जाना. त्या आरतीमध्ये दत्त हा बघा नाहीये, दत्त हा वाचा नाहीये, दत्त हा जाना. जाणणं म्हणजे तो अनुभव आहे, जाणणं म्हणजे तो फील करणं आहे. निराकार निर्गुण ईश्वर, निराकार आणि निर्गुण ईश्वर. निराकार ज्याला आकार नाहीये तो ईश्वर जर आपल्याला बघायचा असेल तर ज्याला आकारच नाही तो आपण कसं बघणार? जो निर्गुण आहे, ज्याच्यामध्ये काही गुण नाहीये आणि आपल्या कोणत्याही गोष्टीचा गुण जो असतो ते आपण 5 इंद्रियाच्या माध्यमातून ती गोष्ट समजू शकतो. आणि जो निर्गुण आहे तो 5 इंद्रियांनी कसा अनुभवणार? त्यामुळे त्याला अनुभवण्याची पद्धत कोणती? तर त्याला अनुभवण्याची पद्धत ध्यान. त्यामुळे ह्या कोर्समध्ये अनेक लोक आध्यात्मिक दृष्टीसाठी या कोर्समध्ये प्रवेश करतात. काही लोक म्हणतात मला मनावर काम करण्यासाठी प्रवेश करायचा आहे. काही असेल, हा आध्यात्मिक बेस जरी कोर्स असला पण हा पूर्ण मनावर काम करणारा कोर्स आहे, हे मी सुरुवातीला सांगतो. आणि या कोर्सच्या ऍडव्हान्स पार्ट मध्ये पूर्ण अध्यात्म आहे. पण ऍडव्हान्स पार्ट सोडा, या पहिल्या कोर्समध्येच आपल्या मनावर काम करून आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होऊ शकते.
आणि मन नावाचं हत्यार, अंतर्मन बाह्यमन, आपण अनेक गोष्टी म्हणतोय, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ऐकताय, यातले जवळपास 60% लोक पूर्ण लक्ष देऊन ऐकताय, माझा शब्द न शब्द ऐकताय, मी बोलतोय ते काहीच बोलत नाहीये, ते ऐकताय असं आपल्याला वाटतं, पण हे पूर्ण चुकीचं आहे. कारण मी बोलत असताना, तुम्ही ऐकत असताना, तुम्ही तोंडाने जरी काही बोलत नसेल ना, तर आतमध्ये तुमची बडबड चालली आहे. ही बडबड बाह्य मनाची चालली आहे, आणि ही बाह्य मनाची बडबड सातत्याने सुरू असते, आणि ही बडबड आपल्याला बरंच काही शिकवते, बरंच काही सांगते. ही बडबड आपल्याला बऱ्याच गोष्टी रिॲक्ट करायला लावते, आणि ती बडबड, ते विचारांचं वादळ शांत होऊ शकतं का? तर निश्चित होऊ शकतं. कसं? त्यासाठी सगळ्यात प्रॉपर वे आहे ध्यान, आणि ते ध्यान विथ अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, समझ के साथ ध्यान असलं पाहिजे. अनेक लोक बोलता बोलता बोलतात की अध्यात्मामध्ये ध्यान आणि अध्यात्म कसं. कारण मी माझा अनुभव सांगतो, माझी आध्यात्मिक जीवनाची सुरुवात कशी झाली. मी लहानपणी बऱ्याच लोकांकडून ऐकायचं, अरे काय पैशाचा मागा लागला, काय प्रॉपर्टीच्या मागा लागला, ते पैसे प्रॉपर्टी काय वर घेऊन जायचे का. या प्रश्नावर मी खूप विचार केला, खरंच यार, पैसे प्रॉपर्टी वर घेऊन जायचे नाही. मग पैसे प्रॉपर्टी जर वर घेऊन जायचं नाही, तर वर काय घेऊन जायचंय. आणि त्यानंतर लक्षात आलं, वर घेऊन जायचे आपल्याला कर्मसंस्कार, वर घेऊन जायचे व्हायब्रेशन. आणि ज्या गोष्टी आपल्याला वर घेऊन जायच्या आहे, खरंच त्यावर आपण काम करतो का. आणि ते काम करण्यासाठी पहिल्यांदा ते व्हायब्रेशन काय आहे, ते कर्मसंस्कार कसे आहेत, ते कसे काम करतात, याचा कधी अनुभव घेतलाय का. आणि त्यानंतर मी आध्यात्मिक जीवनाची सुरुवात केली, आणि त्यानंतर लक्षात आलं की करन्सी वेगळी असते मित्रांनो. आपण भारतामध्ये राहतो, भारतामध्ये रुपये ही करन्सी चालते, पण आपल्याला जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर आपल्याला करन्सी बदलावं लागते. रुपये करन्सी तिथं चालत नाही, तिथं वेगळी करन्सी लागते. त्यामुळे भाषा सुद्धा समजून घ्या. या कोर्समध्ये एक अफर्मेशन ध्यान आहे, या कोर्समध्ये संभावना ध्यान आहे. अफर्मेशन ध्यानामध्ये समजा तो मराठीत कोर्स आहे, मराठीमध्ये अफर्मेशन आहे, मी शब्दात बोलतोय, मी मराठीत बोलतोय, पण इथं जो फिलिंग हा जो विषय आहे, अनुभव जो हा विषय आहे, मी मराठीत बोलतोय, पण मी केरळमध्ये गेलो तर केरळच्या लोकांना समजणार नाही मी मराठीत काय बोलतोय. मी अमेरिकेमध्ये गेलो तर अमेरिकेच्या लोकांना समजणार नाही मी मराठीत काय बोलतोय. तिथली भाषा वेगळी आहे, इथली भाषा वेगळी आहे. लक्षात घ्या, तिथली भाषा वेगळी आहे, इथली भाषा वेगळी आहे, तिथले शब्द वेगळे आहे, इथले शब्द वेगळे, तिथलं व्याकरण वेगळं आहे, इथलं भाषेचं व्याकरण वेगळं आहे, तिथलं राहणीमान वेगळं आहे, इथलं राहणीमान वेगळं आहे. पण भूतलावर कोणताही माणूस घ्या, त्या सगळ्या माणसांचं फिलिंग आणि व्हायब्रेशन सारखंच आहे. भाषा कोणती असेल, शिक्षण किती झालं असेल, उच्च शिक्षित माणसाचं सुद्धा फिलिंग तेच असतं, आनंदाचं, रागाचं, द्वेषाचं. मत्सर असेल, राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, अहंकार असेल, अमेरिकेतला माणूस असू द्या, दुबईचा माणूस असू द्या, मला जर जी भाषा मला कळते त्या भाषेमध्ये जर मला कोणी शिवी दिली तर मला राग येणं हे नैसर्गिक आहे. आणि ती शिवी त्याला दुबईच्या एखाद्या माणसाला त्यांनी त्या भाषेत दिली, न्यूजर्सीच्या एखाद्या माणसाला त्याला त्या भाषेत दिली, तर त्याला रागानंतर तेच फिलिंग येईल जे मला येईल, भले भाषा वेगळा असू द्या, देश वेगळा असू द्या. आणि हे माणसांमधलं कॉमन गोष्ट आहे. आणि कोणत्या देशात तुम्ही जन्म घेतला, कोणत्या खंडात जन्म घेतला, ते काही मॅटर करत नाही. आणि हे सगळं मानवाच्या बाबतीत निसर्ग निर्मित आहे. आणि ज्या गोष्टी निसर्ग निर्मित आहे त्या गोष्टीवर आपण काम करायला विसरलोय, ते खरं अध्यात्म आहे. लक्षात घ्या, निसर्ग निर्मित गोष्टीवर काम करणारा हा कोर्स आहे, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. खूप वेगळा कोर्स आहे मित्रांनो. आणि मनाचा जो स्वभाव आहे, मन जसं वागतं, मन जसं काम करतं, मन जसं रिस्पॉन्स देतं, कारण मनाची काम करण्याची पद्धत पण खूप वेगळी असते. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, गणिताच्या माध्यमातून उदाहरण सांगतो. कल्पना करा, 22 + 20, साधा प्रश्न माझा, 22 + 20 किती उत्तर आलं. 22 + 20 42, बरोबर. 22 + 20 उत्तर आलं 42. कसं केलं तुम्ही 42 उत्तर कसं केलं. 22 + 20 मी सांगितलं, तुम्ही 42 उत्तर कसं केलं. 20 + 20 40 आणि +2 42. सिंपल आहे, 20 + 20 40 आणि +2 42, साधं उत्तर आहे. मग आता विचार करा, कल्पना करा, समोर चित्रित करा, 22 + 20 तुम्ही अगोदर केलं 20 + 20, तुम्ही अगोदर केलं 20 + 20, म्हणजे तुम्ही डावीकडून उजवीकडे बेरीज केली. तुम्ही अगोदर 2 + 2 केला, 20 + 20 केलं, म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे बेरीज केली. आणि शाळेमध्ये आपण गणितामध्ये शिकलोय, उजवीकडून डावीकडे बेरीज करा, शाळेच्या पद्धतीनुसार, बुद्धीच्या पद्धतीनुसार.
शाळेमध्ये आपण शिकलेल्यानुसार उजवीकडून डावीकडे बेरीज करायला सांगितली आहे, म्हणजे 0+2 अगोदर करायला पाहिजे, पण व्यवहारामध्ये 2+2 आपण केलं. मनाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मनाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. एखाद्या दुकानात आपण गेलो आणि 18 रुपयाची काहीतरी वस्तू घेतली. दुकानामध्ये गेलो, 18 रुपयाची वस्तू घेतली आणि दुकानदाराला 100 रुपयाची नोट दिली. अपेक्षित काय? 100 - 18, उरलेले पैसे परत दिले पाहिजे दुकानदाराने. बरोबर? दुकानदाराकडे 18 रुपयाची वस्तू घेतली आणि दुकानदाराला आपण 100 रुपयाची नोट दिली. अपेक्षित आहे 100 - 18, उरलेले पैसे दुकानदाराने आपल्याला परत दिले पाहिजे. अपेक्षित आहे वजाबाकी, पण दुकानदार वजाबाकी नाही करत. शाळेमध्ये शिकले, 18 रुपयाची वस्तू घेतली, 100 रुपयाची नोट दिली. शाळेमध्ये शिकले 100 - 18, उरलेले पैसे परत दिले पाहिजे. शाळेमध्ये शिकले इथं वजाबाकी करणं अपेक्षित आहे, पण इथं वजाबाकी दुकानदार करत नाही. व्यावहारिक दुनियेमध्ये, मनाच्या दुनियेमध्ये, प्रॅक्टिकल दुनियेमध्ये, माइंड कॅल्क्युलेशन मध्ये दुकानदार बेरीज करतो. तो काय करतो? 18 रुपये झाले, 100 रुपयाची नोट आली, 2चा कॉईन ठेवतो 20, 10ची नोट ठेवतो 30, 20ची नोट ठेवतो 50, 50ची नोट ठेवतो 100. तो 18 पासून बेरीज करत करत 100 पर्यंत येतो आणि 100 रुपये पूर्ण करतो. शाळेत शिकलोय, शाळेत शिकलोय. इथं वजाबाकी करा, आपण व्यवहारात करतोय बेरीज. शाळेत शिकलोय, उजवीकडून डावीकडे बेरीज करा, आपण व्यवहारात करतो डावीकडून उजवीकडे बेरीज. तुम्ही मला जर प्रत्यक्ष भेटले रस्त्यावर आपल्या गावामध्ये, चालता चालता आपली रस्त्यावर भेट झाली आणि मी खिशात हात घातला, खिशातून बुंदीचा लाडू काढला, थोडा तुकडा काढला आणि तुमच्या हातावर दिला, तुम्ही हातात घ्याल, म्हणजे कदाचित रागेल, ओ भिकारी समजता गाण्याची बघून द्याल कदाचित. मी खिशात हात घातला, बुंदीचा लाडू काढला, थोडा तुकडा काढला आणि तुमच्या हातावर ठेवला, एखादा माणूस रिॲक्ट होईल, भिकारी समजतं का? पण कल्पना करा, तुम्ही मला मंदिराच्या दरवाजात भेटला, मी मंदिरातून बाहेर पडलोय, माझ्या हातात बुंदीचा लाडू आहे, थोडा तुकडा काढला आणि तुमच्या हातावर ठेवा, तुम्ही म्हणाल धन्यवाद, दर्शन घेऊन घ्याल, तोंडात टाका, राहिलेला कण सुद्धा जिभेने चाटून घ्याल. कृती सेम आहे. दोन माणसं, दोन शरीर समोर समोर आले, एका शरीराने, एका माणसाने खिशातून हात घालून बुंदीचा लाडू काढलाय, थोडा तुकडा काढून दुसऱ्या माणसाच्या हातात ठेवलाय, पण दोघांची रिॲक्शन वेगळी आहे. कारण रस्त्यावर ही कृती झाली, तर रस्त्यावर तो बुंदीचा लाडू तुम्ही बाय बघून घ्याल, बुद्धीने तो लाडू स्वीकाराल, आणि मंदिराच्या गेटवर तुम्ही तो लाडू बाय माइंड घ्याल, मनाने तो लाडू स्वीकाराल. कोणती गोष्ट आपण कशी स्वीकारतो त्यावर आपला प्रतिसाद अवलंबून आहे. तुम्ही जर कल्पना करा, तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहात, तुम्हाला चहा पिण्याची इच्छा आहे आणि तुमच्या घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीने चहा दिला, तुम्ही टीव्ही बघताय किंवा काहीतरी लिहिताय आणि चहा दिला आणि तुम्ही ते लिहिता लिहिता असा हात धरला आणि ते काहीतरी हात हल्ला आणि चहाची बोची सांडली आणि तुमच्या कपड्यावर चहा सांडला. तुमची मावशी असेल, घरातली कामावाली बहीण असेल, आई असेल, कुणी असेल, कपड्यावर चहा सांडला, कशी रिॲक्शन येईल? हे अरे दिसत नाही का काय चहा सांडला, तुला किती वेळा सांगितलं, कायमचं तुझं असंच आहे, लगेच रिॲक्शन येईल. आणि कल्पना करा, तुमचे बॉस, तुमचे गुरु, तुमचे नेते, त्यांच्या घरी तुम्ही गेलेले आहात, तुमच्या बॉसच्या घरी तुम्ही गेलेले आहात, ज्यांना तुम्ही गुरुस्थानी मानता त्यांच्या घरी तुम्ही गेलेले आहात, किंवा तुमचे नेते आहेत त्यांच्या घरी तुम्ही गेलेले आहात, किंवा तुम्हाला जे लोक टेंडर देतात त्या साहेबांच्या घरी गेलेले आहात आणि त्या साहेबांच्या मिसेसनी चहा केलाय, पण त्यांच्याकडे कामावली नाहीये, ते साहेब स्वतः किचन मधून चहा घेऊन आले आणि तुमच्या हातात देता, तुमच्या हातात झटकला आणि तो चहा साहेबांकडून तुमच्या कपड्यावर पडला, तुमची रिॲक्शन कशी असेल? हो साहेब, असू द्या, असू द्या साहेब, असू द्या, काय काळजी करू नका, असू द्या, असू द्या, तुम्ही स्वतःचा रुमाल काढून पोचायला सुरुवात कराल. क्रिया एकच आहे, रिॲक्शन बदलली आहे, माणूस बदललाय समोरचा. आणि मंदिराची तिथे लाडूमध्ये मनाने घेण्याची पद्धत कशी आहे, तसं गणितामध्ये बुद्धी कशी कॅल्क्युलेट करते, मन कसं कॅल्क्युलेट करतं, व्यवहारामध्ये बुद्धी काय सांगते कशी वागायची, मन काय सांगतं कसं वागायचं. रिॲक्शन मध्ये एखादी गोष्ट इमोशनल कनेक्शन असलेली रिॲक्शन कशी, म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की मनाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि तो मन हा दुर्लक्षित घटक आहे. आणि म्हणून भावनिक निरीक्षण हा शब्द आपल्या समाजामध्ये समोर आलाय आणि ह्या भावनिक निरीक्षणावर काम करणं आपल्याला आवश्यक असताना सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करताय. आणि त्यावर जर काम केलं तर आनंदी समृद्ध जीवन आपण जगू शकतो. हे लक्षात आल्यानंतर हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आनंद जीवनाचा ध्यानमंत्र हा कोर्स डिझाईन केलाय. अनेक लोकांना आध्यात्मिक बाबतीत जर बोलायचं झालं, कारण आध्यात्मिक करन्सी वेगळीच आहे. अध्यात्मामध्ये शब्दांची भाषा समजत नाही, अध्यात्मामध्ये शरीराची भाषा समजत नाही, त्या युनिव्हर्सला, त्या चैतन्याला समजत नाही शब्दांची भाषा. त्यांना मन मन काय विचार करतो माहित नाही, कारण त्या युनिव्हर्सला मराठी भाषा समजत नाही.
दुबईमधला माणूस वेगळ्या भाषेत विचार करतो, भारतामधला वेगळा करतो, अमेरिकामधला वेगळा करतो. याची भाषा मराठी, त्याची भाषा वेगळी, आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा इंडिया वेगळा. मग यांना शब्दांची भाषा समजत नाही. डिग्री वेगळा, ज्ञान वेगळा, युनिव्हर्सिटी वेगळी. युनिव्हर्सला व्हायब्रेशनची भाषा समजते, युनिव्हर्सला एनर्जीची भाषा समजते, युनिव्हर्सला त्या चैतन्याची भाषा समजते, त्या तत्वाची भाषा समजते. तुम्ही काही म्हणा, आणि ती व्हायब्रेशनची भाषा महत्वाची आहे. त्यामुळे अनेक लोक ध्यानामध्ये कर्मकांडामध्ये इतके अडकतात. आमच्या जुन्या बॅचच्या ग्रुपवर आज देखील आमची चर्चा झाली की लोक त्या पॉझिटिव्ह अफर्मेशन मध्ये काय करतात, वाक्य पाठ केल्यासारखी बोलतात. अरे आपल्याला पाठांतर नाही करायचं. त्या अफर्मेशन ध्यानामध्ये ती भाषा युनिव्हर्सला समजत नाही. त्या शब्दांच्या माध्यमातून ते व्हायब्रेशन, ते एनर्जी, ते फिलिंग आपल्याला आलं पाहिजे. आणि त्या शब्दांच्या माध्यमातून फिलिंग आली तर आपण त्या संभावना ध्यानामध्ये किंवा अफर्मेशन ध्यानामध्ये त्याला ट्यून येऊ शकतो. मी संभावना ध्यान, अफर्मेशन ध्यान शब्द जर वापरत असलो तर नवीन लोकांना सांगू इच्छितो, आपल्या कोर्समधले ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा मी शॉर्टमध्ये माहिती काही वेळात देणार आहे. मग युनिव्हर्सला कोणती भाषा समजते, कोणती करन्सी समजते, मनाची रिॲक्शन कशा पद्धतीने बदलते, माणसं बदलले, परिस्थिती बदलली, सिच्युएशन बदलली, रिॲक्शन कशी बदलते, मनाची काम करण्याची पद्धत कशी, बुद्धीची काम करण्याची पद्धत कशी, मनाचा विचार करण्याची पद्धत कशी, बुद्धीची कशी, आणि याचा समन्वय साधून मनाची ताकद व्यावहारिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये कशी वापरायची, आणि मनाच्या पलीकडे जाऊन अध्यात्मामध्ये, सॉरी, मनाच्या पलीकडे जाऊन अध्यात्मामध्ये त्या युनिव्हर्सशी कसं कनेक्ट व्हायचं यावर काम करणारा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यानमंत्र. मित्रांनो, काल माझा पूर्ण दिवसभर एक मोटिवेशनल प्रोग्राम होता, त्यामुळे घसा बसलाय, थोडा आवाज ऍडजस्ट करून घ्या. म्हणजे इथं भाषा कोणती समजते, ते ट्युनिंग कसं करायचं, ते ट्युनिंग कसं होऊ शकतं, यावर कधी काम केलं. आयुष्य जातं साहेब, पण काही गोष्टी आपल्याकडून राहून जातात, काही गोष्टी आपल्याकडून मिस होतात. अरे असं पण होऊ शकतं. आनंदासाठी प्रत्येक जण काम करतो, कारण आनंदाचा संबंध कशाशी आहे बघा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हे उदाहरण युट्यूबवर आहे पण पुन्हा सांगतो. एक म्हणजे दीपावलीचा पाडवा आहे, एक दीपावलीचा पाडवा आहे, आलिशान बंगला आहे. त्या आलिशान बंगल्यासमोर त्या बंगल्याचा मालक उभा आहे, आणि त्याची जी ड्रीम कार होती, त्याला जी गाडी घ्यायची होती, ती शोरूम गाडी समोर उभी आहे, आणि त्याची पत्नी गाडी ओवाळते. काय फिलिंग असेल त्या माणसाचं? निश्चितच आनंदी असेल. दीपावलीचा पाडवा आहे, आलिशान बंगला आहे, आलिशान बंगल्याच्या पुढे ते बंगल्याचा मालक उभा आहे, आणि त्याला जी गाडी होती, त्याची जी ड्रीम कार होती, त्याला जी गाडी घ्यायची होती, ती गाडी त्याच्या समोर उभी आहे, आणि त्याची पत्नी ती गाडी ओळखतीये. निश्चितच तो आनंदी असेल. दुसरा सीन आहे, पत्र्याच्या दोन पडक्या रूम आहे, पत्र्याच्या दोन पडक्या रूम आहे. त्या पत्र्याच्या दोन पडक्या रूम समोर त्या रूमचा मालक उभा आहे. काय करतो तो? तो सायकलवर मागच्या अनेक वर्षापासून उन्हात, पावसात, थंडीत घरोघर जाऊन लोकांना वर्तमानपत्र टाकतो. सायकलवर उन्हात, पावसात, थंडीत घरोघर जाऊन लोकांना वर्तमानपत्र टाकण्याचं काम करतो. आणि आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी पैसा जोडून आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी सेकंड हँड जुनी मोटरसायकल खरेदी केली आहे, आणि त्याची पत्नी ती गाडी वळतीये. विचार करा, उन्हात, पावसात, थंडीत मागच्या बऱ्याच वर्षापासून सायकलवर लोकांच्या घरोघर जाऊन सकाळी वर्तमानपत्र टाकणाऱ्या माणसाने आयुष्यात पहिल्यांदा पैशाला पैसा जोडून सेकंड हँड मोटरसायकल खरेदी केली आहे. काय फिलिंग असेल त्याचं? तो सुद्धा आनंदी असेल. किती? तेवढाच आनंदी असेल जेवढा या आलिशान बंगल्याचा मालकाला आनंद असेल. म्हणजे आनंदाचा संबंध हा प्रॉपर्टीशी नाही, आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. दुसरं उदाहरण सांगतो, विधानसभेचं इलेक्शन आहे, विधानसभेचं इलेक्शन आहे, आणि एक माणूस निवडून आलाय, आमदार झालाय, आणि त्याची विजयी मिरवणूक चालू आहे. तो झालाय आमदार, त्याची विजयी मिरवणूक चालू आहे, छानपैकी डीजे चालू आहे, लोक नाचताय, गुलालाची उधळण चालू आहे. तो माणूस आमदार झालाय, एका ओपन गाडीमध्ये तो उभा आहे, लोकांना अभिवादन करतोय, आमदार झालाय, आमदार झाल्याचा फिलिंग त्याला आहे, आमदार म्हणून तो माणूस निवडून आलाय. किती आनंदात असेल तो. आणि दुसरी सिच्युएशन आहे, ग्रामपंचायतचं अटीतटीचं इलेक्शन आहे.
ग्रामपंचायतचं अटीतटीचं इलेक्शन आहे आणि अटीतटीच्या इलेक्शन मध्ये एका वॉर्डामध्ये तो माणूस अवघ्या काही मताने निवडून आलाय आणि ग्रामपंचायतच्या इलेक्शन मध्ये निवडून येऊन तो साधा ग्राम सदस्य झालाय आणि ग्रामपंचायतच्या इलेक्शनची विजय मिरवणूक चालू आहे आणि तो पण गाडीमध्ये उभं राहून लोकांना अभिवादन करतोय. निवडून आल्याचं फिलिंग, निवडून आल्याचा आनंद त्याला झालाय. तर त्याचा आनंद आणि आमदार झालेल्या माणसाचा आनंद सारखाच आहे. पण एक आमदार आहे, दुसरा ग्रामपंचायत सदस्य आहे, म्हणजे आनंदाचा संबंध पोझिशनशी सुद्धा नाही. आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही, आनंदाचा संबंध पोझिशनशी नाही, आनंदाचा संबंध कशाशी आहे? वातावरणाशी पण नाही. अशा छान मागे जसा समुद्रकिनारा आहे, अशा समुद्रकिनाऱ्याच्या कडेला कोणी बसलंय, वाव मी एन्जॉय करतोय, मी सेलिब्रेट करतोय, माझं मागच्या आर्थिक वर्षाचं टार्गेट आम्ही पूर्ण केलंय आणि सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही ट्रिपला आलोय आणि मी एन्जॉय करतोय, समुद्रकिनारी बसून मी छानपैकी सेलिब्रेट करतोय. असा एखादा माणूस या समुद्रकिनारी बसला असेल आणि दुसराच त्याच्या शेजारी माणूस बसला असेल, तो डोक्याला हात लावून बसला असेल की जीवन एक संघर्ष आहे, ना कोणी उमंग आहे, ना कोणी तरंग आहे, आता काय करू? वातावरण सेम आहे, समुद्रकिनारी दोघं बसले, एक जण हॅप्पी आहे आणि दुसरा आहे सॅड आहे, कारण आनंदाचा संबंध जागेशी आणि परिस्थितीशी नाही. विचार करा, मग आनंदाचा संबंध जर पैशाशी नाही, आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही, आनंदाचा संबंध परिस्थितीशी नाही, आनंदाचा संबंध जागेशी नाही, तर आनंदाचा संबंध कशाशी आहे? तर आनंदाचा संबंध त्यावेळेस त्या क्षणाला मनामध्ये काय फील करताय, त्यावेळेस त्या क्षणाला कसे विचार येत आहे आणि त्या विचारांवर कसे विचार होत आहे आणि त्या विचारांमधून काय फिलिंग क्रिएट झालंय, यावर आनंदाचा संबंध आहे. आणि आयुष्यातले 365 दिवस कोणत्याही क्षणाला कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचं, यावर काम करणारा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. फार छान भजन आहे. समयासी सादर व्हावे, देव ठेवीने तैसे राहावे. हा जो स्वीकार भाव आहे ना, हा भजनामध्ये आपण ऐकतोय. अरे अनेक लोकांनी, संतांनी चरित्रामध्ये सगळं दिलंय, पण आपल्याला समजलं नाही साहेब. मना सज्जना योग तुझा घडावा, कोणता योग घडण्याची गोष्ट करताय आणि आपल्या बाबतीत तो योग घडत नाही. त्यामुळे त्या मनाच्या संदर्भात असणाऱ्या त्या फिलिंग, तो अनुभव, आनंद हे आपल्याला अनुभवला येत नाही. किंबहुना आपला स्वभावात, आपल्या मनाचा तत्व जर आपण बघितलं, जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा स्वभावच आनंद आहे. पण कंदिलाचा प्रकाश कधी कधी बाहेर येत नाही, कारण काचीला काजळी साचलेली असते आणि ती काजळी जर आपण साफ केली ना, तर प्रकाश बाहेर यायला लागतो. तसं मनाची काजळी जर आपण साफ केली तर आनंदी जीवन आपण जगू शकतो. त्यामुळं या मनावर जर हा काम करायची इच्छा असेल, मनाची काम करण्याची पद्धत कशी हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही युट्यूबचा देखील आधार घेऊ शकता. युट्यूबवर जर तुम्ही विजय बनकर सर सर शब्द टाका, कारण विजय बनकर टाकल्यावर खूप खूप विजय बनकर येतात, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन येईल. त्यामुळे विजय बनकर सर आत्ता नका टाकू, आत्ता टाकलं तर हा तुम्हाला व्हिडिओ बघता येणार नाही. कार्यक्रम झाल्यावर टाका. युट्यूबवर विजय बनकर सर टाईप करा, चॅनल दिसेल. अशाच फोटो माझा तुम्हाला दिसेल नमस्ते केलेला. त्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये जा, व्हिडिओमध्ये बघा, तूच आहे तुझ्या भविष्याचा शिल्पकार. माणूस नावाचा प्राणी, माइंड सेटवर काम करणारा प्रशिक्षण कार्यक्रम, 38 मिनिटाचा कार्यक्रम आहे मित्रांनो. आठवणीने बघा, या कार्यक्रमाची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल, कारण 1-1.25 तासामध्ये हा कार्यक्रम सांगणं माझ्यासाठी शक्य नाहीये. त्या 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 व्हिडिओमधले 1-2च गोष्टी मी इथं सांगितल्या, सगळे वेगळे विषय त्या व्हिडिओमध्ये आहेत. 38 मिनिटाचा व्हिडिओ स्वतःच्या भविष्यासाठी द्या मित्रांनो. का? कारण अनेक लोक म्हणतात, अनेक लोकांनी ऐकलं देखील असेल आणि अनेक लोकांनी वाचलं देखील असेल की माणूस आपला भूतकाळ बदलू शकत नाही. सगळ्यांना मान्य देखील असेल, माणूस आपला भूतकाळ बदलू शकत नाही. भूतकाळ झालाय, संपलाय, बस तो स्वीकारून आपल्याला पुढे जावं लागतं. पण मित्रांनो, माझा प्रश्न आहे, माणूस जर आपला भूतकाळ बदलू शकत नाही तर माणूस आपलं भविष्य घडू शकतो का? जर माणूस आपलं भविष्य घडू शकतो तर भविष्य घडवण्यासाठी आपण काम करतो का? विचार करण्याचा प्रश्न आहे. 100% खरी आहे की कोणताही माणूस स्वतःचा भूतकाळ बदलू शकत नाही, आणि ही पण गोष्ट 100% खरी आहे की प्रत्येक माणूस स्वतःचं भविष्य घडू शकतो. पण यातलं तिसरं वाक्य मिसिंग आहे. तिसरं वाक्य फार महत्वाचं आहे की कोणीच आपला भूतकाळ बदलू शकत नाही, पण प्रत्येक जण आपलं भविष्य घडू शकतो. पण भविष्य हे घडत नसतं, घडवायचं असतं आणि भविष्य घडवण्यासाठी स्वतः घडायचं असतं. मग स्वतः घडण्याची प्रक्रिया आपण करतो का? आपण स्वतः भविष्याच्या
भविष्यामध्ये आपण स्वतः भविष्यासाठी घडण्याची प्रक्रिया आपण करतो का? आणि भविष्यासाठी घडण्याची प्रक्रिया म्हणजे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. कसं समजून घ्या. कारण या कोर्समध्ये मुख्य जे आहेत ते 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे भूतकाळ पूर्ण करणे. आता भूतकाळ पूर्ण करणे म्हणजे काय हे मी सांगतो काही वेळात. दुसरा पार्ट आहे भविष्यासाठी सज्ज होणे. पहिला पार्ट आहे भूतकाळ पूर्ण करणे, दुसरा पार्ट आहे भविष्यासाठी सज्ज होणे आणि तिसरा पार्ट आहे वर्तमान काळात राहण्याची कला शिकणे. 3 पार्टवर काम करणारा हा प्रोग्राम आहे. लक्षात घ्या. आपण अनेक लोक ऐकतो भूतकाळ बदलू शकत नाही, पण प्रश्न असा आहे आपण भूतकाळ घेऊनच चाललोय भविष्यामध्ये. भूतकाळामध्ये काहीतरी घटना घडलेली असते. अनेक उदाहरण आहे या कोर्स मधल्या अनेक लोकांची फीडबॅक आहे. भूतकाळामध्ये काहीतरी घटना घडलेली असते आणि त्या घटनेचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो. मी जसं सांगितलं सुरुवातीला, शरीराला जखम झालेली असेल की आपण लगेच मलमपट्टी करतो. अरे पण मनाला अनेक वेळा आतापर्यंत जखमा झाल्या, त्याची मलमपट्टी आपण का करत नाही? आणि तो मनाचा आजार इतका वाढत जातो, इतका वाढत जातो, इतका वाढत जातो, तर आम्ही सायकोसोमॅटिक म्हणतो. म्हणजे मनाचा आजार वाढला की तो मनाचा आजार शरीरावर दिसायला लागतो. बीपीच्या गोळ्या सुरू होतात, शुगरच्या गोळ्या सुरू होतात, एन्झायटी सुरू होती, डिप्रेशन सुरू होतं, मन अस्वस्थ करतं, छातीचे डोके वाढायला लागतात, झोप होत नाही, रात्री जर जाग आली तर 1-1.5 तास झोप लागत नाही, मायग्रेन सुरू होतो, विचार करायला लागतो, गणगण सुरू होते, फोकस काम होत नाही, टार्गेटवर हेतू होत नाही, हेतू साध्य करता येत नाही, टार्गेटवर अचीव्ह होण्यासाठी जी प्रोसेस करावी लागते त्या प्रोसेसमध्ये मिसमॅच होतो, अस्वस्थ होतो आणि आपण म्हणतो जीवन एक संघर्ष आहे. इतकं महत्वाचं मन आहे. पण आपण का थांबलोय? मनाचे आजार शरीरापर्यंत येईपर्यंत आपण का थांबलोय? आपण त्या मनावर काम का करत नाही? मनाला समजून का घेत नाही? आणि भविष्य घडवण्यासाठी आपण मनाला तयार का करत नाही? भूतकाळ बदलू शकत नाही सगळ्यांना मान्य आहे, पण तुम्ही आतमध्ये डोकून बघा, मनामध्ये सगळ्या भूतकाळाचे आहे आणि तो भूतकाळ घेऊनच आपण पुढे जातोय. भूतकाळामध्ये काहीतरी घटना घडलेली असते. भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेचा प्रभाव आपल्यावर असतो आणि भूतकाळामधल्या घडलेल्या घटनेचा प्रभाव कसा कमी करायचा याच्या ध्यानाच्या काही पद्धती या कोर्समध्ये आपण शिकवतो. भूतकाळामधले काही व्यक्ती असतात ज्यांची आठवण आली तरी आपल्याला राग, द्वेष, काम, क्रोध, मत्सर काहीतरी भावना जागृत होतात. तो व्यक्ती आला का तळपायची आग मस्तकाला जाती, नको नकोसं होतं. त्या व्यक्तीचा काहीतरी प्रभाव आपल्यावर झालेला असतो आणि तो प्रभाव मनावर झालेला असतो. आणि भूतकाळातल्या एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर झालेला प्रभाव कमी कसा करायचा यावर काम करणारा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यानमंत्र. माणूस नावाचा प्राणी आहे, काहीतरी चुका प्रत्येकाकडून होतात. कुठंतरी आपण काहीतरी चूक केलेली असते, कोणाला तरी दुखावलेलं असतं, आपण कोणाला तरी दुखवलेलं असतं, आपल्याला कोणतरी दुखावलं असतं आणि त्यासाठी कुठंतरी मनामध्ये आपल्यामध्ये गिल्ट फिलिंग असतं आणि त्यासाठी स्वतःला भूतकाळात क्षमा कशी करायची, स्वक्षमा ध्यान नावाचे ध्यानाचे काही प्रकार या कोर्समध्ये आपण शिकवतो, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचं ध्यान मंत्र. आणि ह्या गोष्टी जर पूर्ण केल्या तर भूतकाळ पूर्ण होतो. आणि अजून जर काही शिल्लक असेल तर त्याला आम्ही एक साधं छान नाव दिलेलं आहे, ते पण सांगतो ऍसिडिटीच्या उदाहरणाच्या माध्यमातून. कारण एखाद्याला जर ऍसिडिटी झाली तर काय होतं? ऍसिडिटी झाली तर छातीत जळजळ होती, घशात जळजळ होती, डोकं जळ पडतं, चक्कर आल्यासारखं होतं. मग आपण ऍसिडिटीची गोळी घेतो. ऍसिडिटीची गोळी घेतली की काही वेळासाठी ऍसिडिटी थांबते आणि परत ऍसिडिटी उफळून येते. मग आपण पुन्हा गोळ्या घेतो, परत ऍसिडिटी थांबते, परत ऍसिडिटी उफळून येतो, आपण पुन्हा गोळ्या घेतो. ऍसिडिटी बरी होत नाही, फक्त ऍसिडिटी तात्पुरती कमी होती. आणि ऍसिडिटी जर बरी करायची असेल ना, त्याला रामबाण उपाय, तोंडात बोट घालून वॉमिटिंग करणं. वॉमिटिंग झाली की रिलॅक्स वाटतं, हा. आणि शारीरिक लेवलची ऍसिडिटी जशी वॉमिटिंग करून बरी होती, कारण आयुर्वेदमध्ये सुद्धा सांगितलंय उलटी होणं हा आजार आहे आणि उलटी करणं हा उपचार आहे. मी सुद्धा क्वालिफाईड योग शिक्षक आहे. आम्हाला सुद्धा योगामध्ये उलटी कशी करायची, वमन कसं करायचं आणि वमन हा कसा उपचार आहे हे आम्ही शिकलोय. ही शारीरिक लेवलची ऍसिडिटी जी आहे, उलटी करून माणूस मोकळा होतो, तसं भावनिक लेवलची पण ऍसिडिटी आहे. आणि ती भावनिक लेवलची ऍसिडिटी पूर्ण करण्यासाठी लेटर रायटिंग नावाचा चौथा प्रकार आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही भूतकाळ पूर्ण करतो. म्हणून त्या कोर्सच्या इमेजमध्ये तुम्ही बघितलं असेल, भूतकाळात घडलेल्या घटना, व्यक्ती आणि स्वतःच्या चुका यामुळे होणारा मानसिक त्रास कमी करणारा प्रशिक्षण कार्यक्रम. आणि दुसरा महत्वाचा विषय भविष्यासाठी घडणं. आता भविष्यासाठी घडणं काय, एक उदाहरण सांगतो. एक छान कॉलेजमध्ये सेमिनार घेत होतो 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांचा. आणि या सेमिनारमध्ये
विचारत होतो विद्यार्थ्यांना, तुमचं ड्रीम काय, तुमचं स्वप्न काय, तुमचं ड्रीम काय. कोणी सांगत होतं एनडीए, कोणी सांगत होतं डॉक्टर, कोणी सांगत होतं इंजिनियर. एक मुलगी बसली होती, तिला विचारलं बेटा काय ड्रीम तुझं. तिने सांगितलं सर मला सर्जन व्हायचं, MS. म्हणलं का, म्हणे मला कापाकापी ऑपरेशन आवडतं. म्हणलं वाव ग्रेट आहे म्हणलं दीदी तू. एकदम नाजूक मुलगी होती. म्हणजे 2 किलो हाडांना 2 मीटर कातडीने गुंडाळल्यावर कशी दिसेल इतकी नाजूक मुलगी होती. तिला म्हणलं वाव ग्रेट, तुझं ड्रीम आहे सर्जन होणं, बहुत बढिया. म्हणलं बाकीच्या विद्यार्थ्यांचं 12वी नंतर काय करायचं हेच चालू आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचं 12वी नंतर काय करायचं हेच चालू आहे. तुझं फिक्स आहे म्हणलं बेटा की 12वी नंतर MBBS करायचं आणि त्यानंतर सर्जन करायचं. म्हणजे 12वी नंतर काय करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं हे तुझं फिक्स आहे म्हणलं. बाकीच्यांचं 12वी नंतर काय करायचं हेच चाललंय. तू तिथं नको बसू, तू स्टेजवर आहे म्हणलं. नाही नाही सर असू द्या म्हणलं. नाही नाही तू ग्रेट आहेस म्हणलं, तू स्टेजवर आहे. मस्त ती स्टेजवर आली. आपल्याला MBBS करायचं आणि MS करायचं. मस्त स्टेजवर एकदम प्राऊड फील करून उभे राहिले. आणि माझं सेशन सुरू झालं. स्टेजवरच मस्त उभं राहून ऐकत होती. म्हणलं बेटा खुर्ची घे. नाही नाही सर म्हणे एवढा मान दिला भरपूर आहे, मी कम्फर्टेबल आहे, उभं राहून ऐकते. म्हणलं काय हरकत नाही, उभं राहून ऐक. मस्त उभं राहून माझं ऐकत होती. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले आणि 15 मिनिटांनंतर आवाज म्हणते सर मैं नीचे बैठू क्या. मैंने कहा क्यों क्या हुआ. सर मैं इतनी देर खड़ी नहीं रह सकती ना. म्हणलं मावशे तुझं ड्रीम सर्जन व्हायचं आणि 15 मिनिटं उभं राहू शकत नाही. एक एक 2-2 तास ऑपरेशन चालतात. ऑपरेशन पेशंट आलं, तू चिरपट करून त्या पेशंटला म्हणशील का 15 मिनिटानंतर मी आता थकले आराम करून येतो नंतर ऑपरेशन करतो. तुझं ड्रीम सर्जन व्हायचं, तुझं ब्रेन चांगलं आहे. घरचे म्हणतात दीदी हुशार, कॉलेजमध्ये म्हणतात दीदी हुशार, सगळे म्हणतात दीदी हुशार. तुझं ब्रेन तुझ्या ड्रीम साठी प्रिपेअर आहे. पण तुझ्या स्वप्नांसाठी तू तुझ्या शरीराला तयार केलं का. तुझं ड्रीम आहे सर्जन व्हायचं आणि ऑपरेशन टेबलवर तू 15 मिनिटं उभं राहू शकत नाही. पण तुझ्या स्वप्नासाठी बुद्धी तयार आहे, पण तुझ्या स्वप्नासाठी तू तुझ्या शरीराला तयार केलं का. तुझ्या स्वप्नासाठी तू तुझ्या मनाला तयार केलं का. रक्त पाहिलं का चक्कर येऊन पडता. कोमामधलं पेशंट आलं, इन्फेक्शन झालेलं असलं तर वा करता तुम्ही. मग तुमच्या स्वप्नांसाठी तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं आहे तर तुमच्या त्या स्वप्नासाठी तुम्ही मनाला तयार केलं का, बुद्धीला तयार केलं का आणि शरीराला तयार केलं का. आणि मन बुद्धी शरीर या तिघांना जर आपण तयार केलं ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मनावर आपण काम कमी केलंय मित्रांनो, शरीरावर आपण काम करतो, बुद्धीवर आपण काम करतो. व्यवसायामध्ये सुद्धा सांगतोय मी व्यवसायामध्ये सांगतोय, राजकारणामध्ये सांगतोय, कुटुंबामध्ये सांगतोय, सामाजिक जीवनामध्ये सांगतोय. प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या शरीराला तयार करतो. मला उद्या बाहेर जायचंय, पॅकिंग करतो, बॅग भरतो, डब्याचं व्यवस्था बघतो, चांगल्या हॉटेलमध्ये खुर्ची होतं बघतो, झोपेची सोय कसं आहे बघतोय, सकाळच्या विधी कशा व्यवस्थित होतील विचार करतो, आंघोळ कशी करता येईल बघतो. कुठं जा आपण आपल्या शरीराची काळजी घेतो. कुठं जा आपल्याला व्यवसाय करायचा, पैसे कसे कमवायचे, व्यवसाय कसा चालेल, बुद्धीचा विचार करतो. राजकारण करायचं, समाजकारण करायचं, बुद्धीचा विचार करतो. कौशल्य विकसित करायचं, बुद्धीचा विचार करायचो. पण त्या गोष्टीसाठी आपण मनाला तयार करतो का. व्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, समाजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल, राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल, सामाजिक जीवनामध्ये चांगल्या आनंदाने जगायचं असेल, कौटुंबिक जीवन सुंदर करायचं असेल तर त्यासाठी शरीर, मन आणि बुद्धी तिघांना तयार केलं पाहिजे. पण कुठंतरी मनाला तयार करण्याचं राहून जातं आणि कुठंतरी मन मोठं स्पीड ब्रेकर बनतं आणि नंतर प्रगतीचा वेग मंदावतो आणि प्रगतीचा वेग मंदावल्यामुळे आपण जीवन एक संघर्ष मानायला लागतो. कारण मनावर अनेक वर्ष काम केलेलं नसतं आणि तोपर्यंत सगळा भूतकाळातल्या घडलेल्या घटना त्याचा मनावर आघात झालेला असतो. भूतकाळात आलेले व्यक्ती त्याचा मनावर आघात झालेला असतो. भूतकाळात स्वतःकडून केलेले कामं त्याचा मनावर आघात झालेला असतो आणि नंतर आपल्या प्रगतीमध्ये मनच एक मोठा बाधा बनतं. आणि हे जर नको असेल तर मनावर काम करणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मागच्या 15 वर्ष अध्यात्मावर काम करून मनावर काम करणारा प्रशिक्षण कार्यक्रम खास आपल्या सेवेमध्ये घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. त्यामुळे तुमचं व्यावसायिक जीवन असेल, तुमचं सामाजिक जीवन असेल, तुमचं कौटुंबिक जीवन असेल, तुमचं राजकीय जीवन असेल किंवा तुमचं वैयक्तिक भावनिक जीवन असेल, तुमची एनर्जी असेल, तुमचे व्हायब्रेशन असतील, तुमची सकारात्मक ऊर्जा असेल, या सगळ्या गोष्टीवर काम करून आणि भूतकाळ सोडून भविष्यासाठी जर तुम्हाला सज्ज व्हायचं असेल तर आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कोर्स तुमच्यासाठी निश्चित फायदेशीर आहे. आणि त्याचबरोबर
आध्यात्मिक प्रवासाचा जर तुम्हाला सुरुवात करण्याची इच्छा असेल तर आध्यात्मिक प्रवास सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा कोर्स फायदेशीर आहे. कारण अध्यात्म काय आहे, खरं अध्यात्म काय आहे, अध्यात्माची आपली संकल्पना काय आहे आणि अध्यात्म खरं काय आहे यातला फरक तपासून खऱ्या अध्यात्मापर्यंत पोहोचवणारा हा कोर्स आहे, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा धन्वंतर. किंबहुना खऱ्या अध्यात्माचा पोहोचवणारा शब्द म्हणण्यापेक्षा मी माफ करा, मी शब्द चुकीचा वापरला. खऱ्या अध्यात्माची सुरुवात करणारा हा कोर्स आहे. पोहोचवण्यासाठी अजून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, यात काही शंका नाही. कारण हा कोर्स व्यावहारिक दुनियेतल्या मनावर काम करणारा हा कोर्स आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, हा कोर्स तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी, हा कोर्स तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी, सामाजिक जीवनासाठी, आध्यात्मिक जीवनासाठी, एनर्जीसाठी, आत्मिक समाधानासाठी, आनंदासाठी, कौटुंबिक जीवनासाठी फायदेशीर आहे का? आणि जर तुम्हाला वाटतं हा कोर्स तुम्हाला फायदेशीर आहे तर हा कोर्स करणं तुम्हाला आवश्यक. मित्रांनो, हा कोर्स 1 महिन्याचा कालावधी आहे आणि हा कोर्स आपण जवळपास माझ्या मते 2 दिवसामध्ये सुरू करणार आहोत. म्हणजे 25 तारखेला हा कोर्स सुरू करण्याचा विचार आहे. 2 दिवसातच, म्हणजे 25-26 मार्चला. मला माहित नाही, अनिकेत सर जे आहेत ते सगळं आयोजनाचं काम करताय. 25-26 मार्चला हा कोर्स सुरू करण्याचा विचार आहे. कारण या कोर्सचा स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगतो, कोर्सचं स्ट्रक्चर कसं आहे. हा कोर्स 1 महिन्याचा कोर्स आहे. 1 महिन्याचा कोर्स आहे. 1 महिना कालावधी तुम्हाला मला द्यायचा आहे. तर विचार करा, जे काही तुमचं वय आहे, 18 वर्ष वय असेल, 50 वर्ष वय असेल, 60 वर्ष वय असेल, 70 वर्ष वय असेल, या सगळा हा तुमचा भूतकाळ आहे. आणि इतक्या वर्षाचा भूतकाळाचा प्रभाव जर तुमचा काढायचा असेल तर मला 1 महिना तर द्या. आणि जे काही तुमचं वय शिल्लक आहे, एखाद्याचं वय जर 40 वर्ष आहे, कल्पना करा की संस्थेने त्याला 80+ जगायचं आहे. मी प्लस बोललेलो आहे बरं का, प्लस बोललेलो आहे, प्लस. म्हणजे मी कोणाच्या आयुष्याला फुल स्टॉप लावण्याची चुकी केलेली नाही, मी फक्त प्लस बोललोय की एखाद्याला 80+ आयुष्य जगायचं आहे आणि त्याचा आज वय 40 वर्ष आहे. 50 वर्ष धरा, चला 50 वर्ष आहे आणि त्याला जगायचं अजून 30+ वर्ष. हा 50 वर्षाचा मनावरचा आघात, मनावरचा इम्पॅक्ट कमी करून 30 वर्ष आपण कसं, 30+ वर्ष कसं लाईफ जगू शकतो, यासाठी मनाला कसं मोल्ड करावं लागेल, हे जर काम केलं ना तर आपण क्रिएटिव्ह लाईफ जगू शकतो. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहे तुझ्या भविष्याचा शिल्पकार, तूच आहे तुझ्यापाशी. या वाक्याचा आपण अनुभव घेऊ शकतो, लक्षात घ्या. आणि हा कोर्स प्रॅक्टिकल धर्तीवरचा आहे. हे या कोर्समध्ये मी नेहमी सांगत असतो, मला याचा फायदा होईल, मी हे करील, नंतर माझं जीवन बदलेल, हे सगळं होईल, करील, हे सगळं सोडून द्या. ज्या गोष्टीचा तुम्हाला फिलिंग नाही त्या गोष्टीचा रिझल्ट नाही, आणि ज्या गोष्टीचा तुम्हाला रिझल्ट नाही ती गोष्ट तुम्ही कर्मकांड म्हणून किती जरी वर्ष केले तुम्हाला काहीच फायदा नाही. त्यामुळे ज्या गोष्टीचा फिलिंग आहे, ज्या गोष्टीचा अनुभव आहे, तीच गोष्ट रिझल्ट देते. म्हणून अनुभव घ्या. म्हणून मी गमतीने म्हणत असतो, पहिले इस्तेमाल करो, बाद में विश्वास करो. कोर्समध्ये आपला सगळा कोर्स एक्सपिरियन्स बेस आहे. तुम्ही ध्यानाला बसा, काय तुम्ही म्हणतात असं व्हायब्रेशन, कुठं व्हायब्रेशन माझ्या आतमध्ये, तर कुठं बाबा सकारात्मक ऊर्जा पाहिजे माणसामध्ये, कुठे ती सकारात्मक ऊर्जा, कधी अनुभवलंय, कधी काम केलंय, काय मला त्रास देतोय, मला अस्वस्थ बनवतोय, अरे कोणती घटना घडली तशी, कोणत्या व्यक्तीने त्रास दिला, ती घटना काढायची कशी, मग ध्यान करून बघ, घटना स्वीकार द्या. मग ती घटना काढण्यासाठी केली एकदा दोनदा, त्याचा जो त्रास होतो इथं, तो त्रास कसा होतो, त्या त्रासाचे सेन्सेशन काय, ते सेन्सेशन निघताय का, ते सेन्सेशन कमी होत आहे का, जर कमी होत आहे तर मग त्यांना कॉन्फिडन्स आला पाहिजे की माझा भूतकाळ मी पूर्ण पूर्ण करू शकतो, या घटनेचा त्रास होऊ शकतो. त्या कोर्स मधल्या लोकांना कॉन्फिडन्स आला पाहिजे, अरे सेन्सेशन कमी होत आहे, त्रासाचे सेन्सेशन कमी होत आहे, रागाचे सेन्सेशन कमी होत आहे, दोषाचे सेन्सेशन कमी होत आहे. हा सगळा अनुभव घ्यायचा साहेब कोर्समध्ये. प्रॅक्टिकल धर्तीवरचा कोर्स आहे. कुठेतरी फिलॉसॉफी, कुठेतरी आयडिओलॉजी, कुठेतरी थेरी ऐकून आयुष्यातला वेळ वाया घालवायचा नाही. ज्या गोष्टीचा अनुभव त्या गोष्टीचा रिझल्ट, ज्याचा अनुभव नाही, ज्याचं फिलिंग नाही त्याचा रिझल्ट नाही. फिलिंग असेल तर रिझल्ट आहे, फिलिंग असेल तर रिझल्ट याचा कॉन्फिडन्स आहे. निश्चितच फिलिंग यायला काही दिवस सातत्य ठेवावं लागतं, यात काही शंका नाही. पण काही दिवस म्हणजे खूप दिवस नको. लोक फक्त कर्मकांड म्हणून करतात, विश्वास आहे कर्मकांड चालू आहे, वर्ष करतात, रिझल्ट काहीच नाही, कशाला वेळ घालवला. त्यामुळे प्रॅक्टिकल लेवलचा कोर्स आहे आणि एक संवाद नाही, मी सांगायचं तुम्ही ऐकायचं असं नाहीये, चर्चा करून हे होतात. त्यामुळे हा कोर्स 1 महिन्याचा कालावधी आहे. मला 1 महिना वेळ द्या तुमच्यावर काम करायला, तुमच्या मनावर काम करायला मला 1 महिना वेळ द्या. काम तुम्हीच करणार आहात, कसं करायचं हे फक्त मी सांगणार आहे. आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये
आपलं सेशन जे चालतात ते प्रकारे चालतात. 3 प्रकारे आपले सेशन होतात. पहिलं सेशन होतं लाईव्ह सेशन, म्हणजे मीटिंगवर ऑनलाईन लाईव्ह सेशन. ऑनलाईन लाईव्ह सेशन म्हणजे आता जे सेशन आहे ऑनलाईन सुरू आहे. तुम्ही माझ्या समोर नाही, मी तुमच्या समोर नाही, पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांसमोर आहे. याला ऑनलाईन सेशन म्हणतात आणि हे ऑनलाईन लाईव्ह सेशन आहे. मी इकडनं बोलतोय साहेब, मी प्रत्यक्ष इकडनं बोलतोय. हे ऑनलाईन लाईव्ह सेशन आहे. मी इकडे बसलेला असेल, तुम्ही इकडे बसलेला असाल आणि ऑनलाईन लाईव्ह सेशन आहे. याच्यामध्ये 2 प्रकार आहे. सेशन म्हणजे मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, आता मी तुम्हाला बोलायला काही चान्स देत नाही. आणि दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये आपण चर्चा करतो. तुम्हाला पण बोलायला चान्स भेटतो, मला पण बोलायला चान्स भेटतो, आपण चर्चा करतो. असे झूम सेशन होणार काही आपले. त्यानंतर दुसरा विषय आहे रेकॉर्डेड व्हिडिओ. तुम्हाला युट्यूबची काही लिंक देण्यात येईल आणि त्या युट्यूबच्या लिंकवरची तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहे. म्हणजे काही शासन झूमवर येईल, आठवड्यातनं एक शासन अशा पद्धतीने मी इकडे असाल, तुम्ही पलीकडे असाल आणि मी जे बोलतो ते सगळं तुम्हाला ऐकायचंय आणि त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, मी उत्तर देणार, असं सगळं संवाद चालेल. असं आठवड्यातनं एक दिवस शासन व्हायचं. त्याचा टायमिंग असेल तो 9 ते 10:30 टायमिंग असेल. आठवड्यातनं एकच दिवस, म्हणजे तुम्हाला टोटल 4 वेळा करायचं ते. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय तुम्हाला युट्यूबची लिंक दिली जाईल आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोडून पहा. तुम्ही 5 वाजता बघा, 2 वाजता बघा, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तो बघा. आणि तिसरा प्रकार आहे ऑफलाईन सेशन. प्रत्यक्ष आपल्याला भेटायचं आहे आणि प्रत्यक्ष आपल्याला ही जी बॅच आहे या बॅचला आपल्याला प्रत्यक्ष भेटायचं आहे शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 आणि रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 ला अहिल्यानगरला. अहिल्यानगर तारकपूर बस स्टँड समोर, तारकपूर बस स्टँड समोर हॉटेल सुंदरम प्राईड आहे. मे बी त्या हॉटेलमध्ये असेल, मला माहित नाही, कदाचित हॉटेल बदलू पण शकेल. आयोजकाचं काम असतं. अनिकेत सर जे आहेत, अनिकेत सर ते सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतात. तर मे बी तारकपूर बस स्टँड समोर ते हॉटेल असेल किंवा दुसरं कोणतं हॉटेल असेल, पण अहिल्यानगरमध्येच असेल. 12 आणि 13 एप्रिलला शनिवार आणि रविवार सकाळी 9 ते सायंकाळी 6, सकाळी 9 ते सायंकाळी 6 सेशन असेल. 6 वाजता म्हणजे शनिवारी संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला सुट्टी मिळेल आणि रविवारी सकाळी 9 वाजता तुम्हाला परत यायचंय. 6 ते 9 तुम्हाला, तुम्ही घरी पण जाऊ शकता, तुम्ही अहिल्यानगरमध्ये मुक्काम पण करू शकता, तुमची कोणी नातेवाईक असेल त्यांच्याकडे पण थांबू शकता. ही व्यवस्था तुम्हाला करायची आहे. आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या 2 दिवसाच्या सेशनमध्ये दुपारची जेवणाची व्यवस्था, सकाळची नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था सेशनमध्येच असेल. पण संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला राहण्याची व्यवस्था करायची आहे. नातेवाईकांकडे करा, तुम्ही घरी पण जाऊ शकता. आणि मागच्या बॅचमध्ये मी धन्यवाद देतो मनापासून, ते लोक उपस्थित पण आहेत. येवल्याचे ऍडमिशन होते, कोपरगावचे ऍडमिशन होते, ऍडमिशन होते, पाथर्डीचे ऍडमिशन होते, शेवगावचे ऍडमिशन होते, वेगवेगळ्या एरियातून ऍडमिशन होते. तर अंतर मॅटर करत नाही साहेब. बाकीचं सगळं ऑनलाईन तुम्हाला घरात बसून कोर्स करायचा, तुमच्या मोबाईलवर कोर्स करायचा आहे. 2 दिवस फक्त नगरमध्ये यायचंय. आणि इतका महत्वाचा विषय, जो तुमच्या व्यापारी असाल, व्यवसायासाठी, विद्यार्थी असाल, एकाग्र वाढवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, फोकस करण्यासाठी, मानसिक त्रास कमी करून सक्षम होण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, तुमच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी हा कोर्स फायदेशीर आहे. आणि अशा कोर्ससाठी तुम्हाला 1 महिना द्यायचा, त्यातले फक्त 2 दिवस प्रत्यक्ष यायचंय 12 आणि 13 एप्रिलला. या कोर्सची जी फी आहे, या कोर्सची फी आहे 6,000 रुपये प्रशिक्षणार्थी. एका प्रशिक्षणार्थीची फी आहे 6,000 रुपये. पण या कोर्सला डिस्काउंट ऑफर सुरू आहे 31 मार्च पर्यंत. 1 एप्रिल पासून या कोर्सची फी वाढणार आहे आणि 31 मार्च पर्यंत या कोर्सची फी आहे 3,500 रुपये प्रति व्यक्ती. 3,500 रुपयामध्ये तुम्हाला 1 महिन्याचा कोर्स भेटेल. 2 दिवसाचं सकाळी 10 ते संध्याकाळी 6 सेशन. त्या सेशन मधले जेवण, त्या सेशन मधला नाश्ता, 1 टाइम दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता आणि 3 टाइम चहा, असं या कोर्सचं स्ट्रक्चर आहे. राहण्याची व्यवस्था, घरी जाण्या, तुम्ही घरी जाऊ शकता, तुम्ही नातेवाईकांकडे राहू शकता, तुम्ही तिथं लॉज घेऊन पण राहू शकता. असं हे कोर्सचं डिझायनिंग आहे. आणि 3,500 रुपये 31 मार्च पर्यंत, म्हणजे ही शेवटची बॅच असेल. एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिल पासून याची फी 6,000 होणार आहे. मला माहित नाही त्यावेळेस 6,000 फी असेल का, काही डिस्काउंट पण असेल, मला माहित नाही किती डिस्काउंट असेल, तो एक वेगळा स्ट्रॅटेजी असते आयोजकांची. पण 3,500 निश्चित नसणार आहे. आणि 3,500 रुपये हा खर्च आहे का गुंतवणूक, हे तुम्ही ठरवा साहेब. तो माझा निर्णय नाही आहे. तुम्हाला जर 3,500 रुपये खर्च वाटत असेल तर कदाचित 3,500 सुद्धा जास्त वाटतात. पण 3,500 जर गुंतवणूक असेल
तर कोर्स केलेले लोक सांगतात 3,000 काहीच नाहीये. त्यामुळे हा खर्च आहे का भविष्याची गुंतवणूक आहे ही तुमची चॉईस आहे. माझा काही आग्रह नाही सर, म्हणजे माझा काही आग्रह नाही. मी फक्त जसा आहे कोर्स तुमच्या समोर मांडलाय आणि जे आहे ते मी प्रामाणिकपणे शिकवतोय, प्रामाणिकपणे शिकवतोय. अध्यात्म असेल, भावनिकता असेल, इक्यू असेल, इमोशनल क्वेश्चन ज्याला आपण भावनांक म्हणतो, मानसिकता असेल आणि भविष्यासाठी मनाला घडवणं असेल, आपल्या ध्येयासाठी मनाला घडवणं असेल, त्यासाठी हा कोर्स डिझाईन केलाय आणि तुमची मदत करण्याची या कोर्सच्या माध्यमातून माझी प्रामाणिक इच्छा आहे. बाकीच्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं फीडबॅक म्हणून तुम्ही ऐका साहेब, पण निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की हा कोर्स खरंच तुमच्यासाठी फायदेशीर आहे का, हा कोर्स खरंच तुमच्यासाठी भविष्यामध्ये काही योगदान देऊ शकतो का, हा कोर्स तुमच्या राजकीय जीवनासाठी फायदेशीर आहे का, सामाजिक जीवनासाठी फायदेशीर आहे का, आणि जर असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला नंबर मिळाला असेल नसेल मला माहित नाही, अनिकेत सरांचा नंबर मी तुम्हाला देतोय, तुम्ही लिहून घेऊ शकता, मोबाईलवर डायल करू शकता, कोणाला सांगू शकता. नंबर आहे 73 041 014 80. मी पुन्हा सांगतोय 73 041 014 80. 73 041 014 80. माझ्या मते चॅट बॉक्समध्ये नंबर अनिकेत सरांनी दिलेला आहे. 73 041 014 80 हा नंबर आहे. ज्यांच्याकडून तुम्हाला लिंक आली, ज्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळाली, तुम्ही त्यांना देखील सांगू शकता. आणि तुम्हाला निर्णय आजच घ्यायचा आहे साहेब, कारण हा कोर्स निर्णय घ्यायला लावणार आहे. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा जर असेल ना कोर्स करायचा, तुम्ही लगेच ज्यांच्याकडून लिंक आली त्यांना लगेच सांगा, किंवा ह्या नंबरला फोन करून सांगा सर मला ऍडमिशन घ्यायचं आहे. पैसे आज नका भरू, या. तो निर्णय तुमच्या झाला का तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, ज्यांचा कोर्स आपण 40 लोकांची बॅच घेतो, म्हणजे सध्या घेतो आपण, नंतर बॅच वाढवणार आहोत आपण. ती व्यवस्था जशी वाढेल, असिस्ट करणारे लोक वाढतील, आपण तो नंतर घेणार आहोत. याला 500 लोकांची बॅच घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आपलं नियोजन 40 लोकांचं बॅचचं आहे. तर तुम्हाला त्या नंबरला संपर्क साधायचा आहे, लक्षात घ्या. अनिकेत क्षीरसागर सरांना संपर्क साधायचा आहे, किंवा तुम्हाला ज्यांना link पाठवली त्यांना सांगायचं आहे की असं असं मला ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही लगेच सांगा, आज उद्या सांगा, आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि ग्रुपमध्ये तुम्हाला सूचना मिळतील. माझी अजून एक विनंती आहे, या कोर्सबद्दल जर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अनिकेत सरांना फोन करू शकता. ज्या काही तुमच्या शंका आहेत त्या त्यांना विचारू शकता. आणि ह्या कोर्सची अधिक माहिती मिळण्यासाठी तुम्ही युट्यूबवर जा. माइंडसेटवर काम करणारा प्रशिक्षण कार्यक्रम, माइंडसेटवर काम करणारा प्रशिक्षण कार्यक्रम, ह्या कार्यक्रमाचा तुम्ही व्हिडिओ बघा. 38 मिनिटाचा व्हिडिओ, पण निश्चितच तुम्हाला कोर्सची डेप्थ समजेल मित्रांनो. आणि खूप चांगलं भविष्य घडवण्यासाठी तुम्ही करू शकता. कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी कोर्स केला तर अधिक फायदा आहे. मागच्या बॅचला जवळपास 6-7 कुटुंबातले लोक होते, कपल होते, काही ठिकाणी कपल पण होते, त्यांची मुलं पण होते. त्यामुळे कुटुंबातल्या लोकांनी फायदा केला तर निश्चित फायदेशीर आहे. पण कुटुंबातल्या सदस्यांना विनंती, एकमेकाला आग्रह करू नका. सो खुशीने जे ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी हा कोर्स जास्त फायदेशीर आहे, त्यांचं मी स्वागत करेल. आणि ह्या कोर्समधले आपल्या मागच्या बॅचचे काही लोक आहेत, आपण एक पुढचे 5-10 मिनिटं माझी विनंती आहे, आपण थांबूया, कारण 10:30ची वेळ होती, 9 ते 10:30 पर्यंत वेळ आहे, आपल्याकडे 15 मिनिटं आहे. 15 मिनिटात बरोबर मी हा विषय क्लोज करणार आहे. तर मागच्या बॅचचे काही लोक आहेत त्यांना मी विनंती करतो की फीडबॅक देऊ शकतात. माझ्या मते आपल्याकडं डिसेंबर बॅच केलेले काही लोक आहेत. हरिभाऊ सोलट सर उपलब्ध आहेत माझ्या मते. हरिभाऊ सर आहेत का? दिसतंय मला, नाव दिसलं होतं, हरिभाऊ सोलट सर, डिसेंबर बॅच. हरिभाऊ सर, यस, आपण प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही मी तुम्हाला अनम्यूट करतोय. तुम्हाला मेसेज आला असेल हरिभाऊ सर, अनम्यूटचा मेसेज आला असेल. धन्यवाद सर. येस सर, तुम्ही हा कोर्स केलेला आहे, कसा वाटला, काय फायदा झाला, कारण यांना भरपूर महिने झालेले आहेत कोर्स करून. हा, येस सर. हा, मी हरिभाऊ अशोक सोलट. मी संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखा सलाबतपूर येथे आहे. आणि आम्हाला मागच्या म्हणजे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कार्यक्रम मी जे असं केला ना तो मनापासून, तर मला असं खूप म्हणजे असं सकारात्मक बदल जाणवले. म्हणजे अगदी माझ्या सकाळी उठण्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत मला असं वेगळा अनुभव आला त्याचा, त्या कोर्सचा. अगदी माझे म्हणजे घरच्या सोबत संबंध सुधारले, माझ्या सहकारी हरिभाऊ सोबत सर, माझे संबंध सुधारले. माझी विनंती आहे, मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये डोळे घालून बोला, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बघून बोला. हा सर, घरच्या कौटुंबिक काय फायदा झाला? माझ्या कौटुंबिक जीवनात माझे सगळ्यांसोबत संबंध सुधारले. अगोदर म्हणजे असं म्हणजे एकमत होत नव्हतं. पण आता हम्म. प्रत्येक गोष्टीत असं मी त्यांच्या सोबत लगे असं एकमत होतं. प्रत्येक आता वाद वाढत नाही, काही नाही.
अगदी कौटुंबिक जीवनात पण आता खूप चांगलं म्हणजे असं हे होतं. आता रोजचा दिवस अगदी आनंदात जातो, समाधानात जातो. परत अगदी शाखेत असताना सहकार्यासोबत सुद्धा आता खूप चांगल्या प्रकारे संबंध सुधारले. अगोदर वाद व्हायचे, चिडचिड व्हायची, प्रत्येक गोष्टीचा राग यायचा, दुसऱ्याविषयी द्वेष वाटायचा. पण आता तसं काही वाटत नाही. कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी द्वेष नाही, कोणाचा लोभ नाही. अगदी म्हणजे असं प्रत्येक गोष्टी सकारात्मकता व्हेरी गुड, जास्त वाटते. व्हेरी गुड. धन्यवाद सर. आपल्या युट्यूबवर एक व्हिडिओ आहे, आपल्या घराला मंदिर कसं बनवता येईल. सगळ्यांना विनंती, तुम्ही तरी बघा आपल्या घराला मंदिर कसं बनवता येईल. हरिभाऊ सरांनी कदाचित तोच रिझल्ट सांगितलेला आहे. हरिभाऊ सर, मला तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट आहे. माझा तुम्हाला हो. प्रश्न आहे की तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात या कोर्सचा काय फायदा झाला. आध्यात्मिक क्षेत्रात म्हणजे अगोदर मला प्रत्येक गोष्टी तशी परमेश्वराची जाणीव व्हायला लागली. अगोदर म्हणजे असं वाटत नव्हतं, पण तो परमपिता परमेश्वर आपली प्रत्येक वेळेस काळजी घेतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीत अडीअडचणीत सहकार्य करतो. म्हणजे आपल्या प्रत्येक वेळेस आपल्या मदत करणारा तो दुसरा कोणी नसून तो परमपिता परमेश्वर आहे. मी अगदी झोपायच्या टायमाला सकाळी उठल्यावर ते परमेश्वराचं म्हणजे धन्यवाद म्हणतो. अगदी माझी झोपेतून उठेपर्यंत माझी काळजी घेतो. माझा अगदी प्रत्येक गोष्टीत तो माझ्या सोबत राहतो. म्हणजे जसं समजा आपण म्हणत नाही का, की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की परमेश्वर दुसऱ्यामध्ये नसून किंवा हा, तो आपल्या आतमध्ये आहे. आणि मला त्याची जाणीव होती की तो आहे. झाली होती, म्हणजे आपण अनेक दिवसापासून म्हणतोय की ईश्वर माझ्या आतमध्ये आहे. हा. पण तो कुठे, मग मग कधी आहे त्याची जाणीव झाली का. आणि माझी विनंती आहे, मी सगळ्यांना हा विषय क्लिअर करू इच्छितो की आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र या कोर्समध्ये मी अध्यात्मावर जास्त काम करत नाही, मनावरच काम करतो. पण हा आध्यात्मिक बेस कोर्स आहे. या कोर्समध्ये शिकवलेल्या गोष्टी जर आपण जर साधना निरंतर केली तर तुम्हाला आध्यात्मिक सुद्धा फायदा होणार. 2-3 महिन्यापासून यांची साधना सुरू आहे. तर त्यांनी एक फार महत्वाचं वाक्य सांगितलं, शिवोम शिवोम. आणि शिवोहम शिवोहम हे वाक्य आपल्या कोर्समध्ये नाही आहे. भाकरे साहेब, तुम्हाला माहित आहे हे वाक्य त्यांच्याकडून आलं कुठं. साहेब, शेवटचा प्रश्न हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. आत्मिक समाधान मिळतं का. होय. व्हेरी गुड, थँक्यू. मी आत्मिक समाधान शब्द वापरला. हा फीडबॅक चालू असताना राधा विनायक कपिले यांचा मेसेज आलेला आहे की हरी सर आम्हाला पण सकारात्मक प्रोत्साहन देतात. धन्यवाद हरी सर, धन्यवाद. अजून एक प्रतिक्रिया आपण घेऊ. डिसेंबर बॅच, नाही फेब्रुवारी बॅच. फेब्रुवारी बॅचचं कोण आहे. सपना मॅडम आहेत, सपना मॅडम. यस. तर फेब्रुवारी बॅचच्या सपना मॅडम आहेत. विनंती आहे तुम्हाला, तुम्ही अनम्यूट करा. सपना मॅडम, सपना मॅडम. यस, व्हेरी गुड. एक मिनिट. हा, यस सपना मॅडम. नमस्कार सर, मी सपना मुंगसे. एक मिनिट मॅडम, एक जे मिनिट. तुमचा मोबाईल आडवा करा म्हणजे सगळ्यांना मोठी स्क्रीन दिसेल. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि कॅमेरामध्ये बघून बोला. येस मॅडम, सपना मॅडम. तर जेव्हापासून हे प्रशिक्षण चालू केले ना, तेव्हापासून मन खूप स्टेबल झालं. त्याच्यानंतर विचार सेटल होत नव्हते, विचार पण बऱ्यापैकी सेटल झाले. त्याच्यानंतर जेव्हा आपण रोज मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला ध्यान करतो ना, त्यावेळेस खूप फ्रेश वाटतं आणि एनर्जी पण दिवसभर टिकून राहते. आणि जेव्हा आपण म्हणतो ना, भूतकाळात काही घडलेल्या गोष्टी असतात किंवा कळत नकळत किंवा आपल्यासोबत काही घडलं असेल, तर आपण म्हणजे ज्या व्यक्तीसोबत आपले कधी वाद झाले असतील, आपण सहजपणे त्या व्यक्तीलाही माफ करतो आणि स्वतःलाही माफ करायला शिकतो. त्यानंतर खूप हलकं वाटतं सर, हे जे आपण प्रशिक्षण घेतो ना, खूप हलकं वाटतं आणि खूप बदल होतात. स्वतःमध्ये पण खूप बदल होतात. मानसिक ताणतणाव पण खूप कमी होतो. फार महत्वाचा विषय सांगितला की ज्या व्यक्तीचे वाद होतात ना, आपण स्वतःला पण माफ करायला शिकतो आणि दुसऱ्याला पण माफ करतो. लक्षात घ्या, हा फार महत्वाचा विषय आहे. आणि काय फरक पडला म्हणजे तुमचा मानसिक जीवनामध्ये, भावनिक जीवनामध्ये काय फरक पडला. दररोजचं दैनंदिन जीवनामध्ये काय फरक पडला. एनर्जी टिकून राहते दिवसभर. कामाचा स्पीड खूप वाढलाय आणि ताणतणाव तर बिलकुल नसतो. एनर्जी टिकून राहते, कामाचा स्पीड वाढलाय, ताणतणाव बिलकुल नसतो. आध्यात्मिक काय फायदा झाला. हो. काय फायदा झाला. म्हणजे ध्यान करायची खूप सवय लागली आहे आणि तुम्ही जे भजन वगैरे पाठवलेत ना ग्रुपवर, ते भजन कंटिन्यू आम्ही ऐकतो. ऑफिसमध्ये पण, घरी आल्यानंतर पण. कधी-कधी ध्यान करतानाही भजन ऐकतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद मॅडम. येस. तर अजून आपण काही प्रतिक्रिया घेऊ. मागच्या महिन्याच्या काही प्रतिक्रिया घेऊ. लास्ट बॅच, शेवटची बॅच जी झाली आता आपली फेब्रुवारी महिन्याची बॅच. येस, मला वाटतं पूजा मॅडम बोलता. पूजा मॅडम. हो. हा, मोबाईल आडवा करा मॅडम. धन्यवाद मॅडम. एक नव्याने अशीच ओळख झाली स्वतःची.
काय 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 परत बोला काय? एक नव्याने ओळख झाली स्वतःशी स्वतःची. महत्वाचं वाक्य त्यांनी सुरुवातीलाच वापरलंय, एक नव्याने ओळख झाली स्वतःची स्वतःशी. मित्रांनो, स्वतःची स्वतःशी ओळख हा फार वेगळा शब्द आहे आणि यामध्ये फार अर्थ आहे. मला माहित नाही त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, पण स्वतःची स्वतःशी ओळख म्हणजे मनाची ओळख पण असू शकते आणि स्वची पण ओळख असू शकते. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काय फायदा झाला? शांत वातावरण राहतं आणि आधी जे चिडचिड व्हायची ती खूप कमी झाली आहे हम्म. आणि समोरच्याला समजून घेण्याचं समजून घ्यायचं समोरच्याला आता. पहिलं वाक्य वापरलंय, आधी जी चिडचिड व्हायची ती कमी झालेली आहे. ती चिडचिड बंद झाली हे वाक्य नाही वापरलं बरं का मित्रांनो, मी क्लिअर सांगतो तुम्हाला. म्हणजे जे रिअल फीडबॅक आपल्याला पाहिजे, मला खोटा फीडबॅक नको आहे. मी हे क्लिअर सांगतोय, चिडचिड कमी होईल. माझी सुद्धा चिडचिड आज देखील होते, पण पहिल्यांदा चिडचिड झाल्यावर 4 दिवसांनी समजायचं अरे आपण चिडायला नको होतं, आपण बोलायला नको होतं. आज काही नंतर एक वेगळी लेवल येते की चिडचिड झाल्यावर 2 दिवसांनी समजतं, काही लोकांना 2 तासांनी समजतं आणि कधी कधी चिडचिड होताना समजतं आपली चिडचिड होतीये. वेगवेगळं व्हायब्रेशन लगेच जाणवतं, अरे माझी चिडचिड होती आणि होश वाढतो. होश शब्द फार महत्वाचा है, कारण लोग कहते हैं इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोश में जाता है. लोग कहते हैं इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोश में जाता है, पर गलत है. इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोश में नहीं जाता है, बल्कि वो जब बेहोश में जाता है भी अल्कोहल लेता है या गलत काम करता है. किस होश की बात हो रही है? तो होश त्यांना वाढलाय. पूजा मॅडम, अजून काही बोलायचं तुम्हाला? खूप छान. खूप काही घेण्यासारखं आहे. मनशांती लाभते, एका प्रकारची एनर्जी असते शरीरामध्ये आणि पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेशन तर खूपच छान भेटतात. पूजा मॅडम, धन्यवाद पूजा मॅडम. अजून काही लोक आहेत, गोरक्ष सर, अजून कोणाला फीडबॅक द्यायचा असेल तर सांगा. हा, गोरक्ष सर बोलताय, गोरक्ष सर बोलताय. येस सर. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. येस सर. सरांची आणि माझी ओळख, आम्ही एक ऑफिसच्या ट्रेनिंगचा प्रोग्राम घेतलेला होता आणि सरांनी त्यावेळेला आम्हाला ऑफिसचे जे मेंबर्स होते त्याच्यात त्यांची क्षमता कशी आहे, म्हणजे एखादा म्हणतो मी एवढंच करू शकेल, पण सरांनी त्याच्याकडनं वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून तो आणखीन काय करू शकतो, तर हे पण आम्हाला त्यांनी प्रॅक्टिकलद्वारे दाखवून दिलं. आणि त्यातूनच मग मी काय केलं, ह्या मार्चच्या बॅच मध्ये मी पण ऍडमिशन घेतलंय आनंदी जीवनाच्या कोर्ससाठी. आणि आम्ही आम्ही दोघांनी मिळून म्हणजे विथ विथ मी आणि मिसेस दोघांनी पण कोर्स बरोबरच केलाय, म्हणजे आता चालू आहे आमचा कोर्स. आणि आम्हाला फार छान छान अनुभव आलाय सगळा सर. म्हणजे ऑफिसच्या बाबतीत म्हणता असाल किंवा स्वतःच्या बाबतीत जर म्हणता असाल तर तिथे पण ऑफिसमध्ये आपल्याला जे काय कामाची पद्धत आहे त्याच्यात पण सुधारणा झाली सर, चांगली होत आहे अजून. आणि स्वतःमध्ये फार खूप सकारात्मक बदल झाले. जसं मी तुमच्याशी पण एक सकाळीचा अनुभव शेअर केलेला आहे, आपल्या मनात जी काय खतखत असते, भूतकाळातली काही खतखत असते ना, तर ती खतखत बाहेर निघून आणि ती ती कशी बाहेर निघून जाते याचं मी सरांशी पण पण छान पद्धतीने त्याचं हे केलेलं आहे. आणि खूपच छान छान एक्सपिरियन्स आला सर एकदम. धन्यवाद सर. तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर पण दिसतोय. तर व्यावसायिक जीवनामध्ये आणि खतखत म्हणजे भावनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा झालाय. हो सर, हो सर. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. काही लोकांचे मेसेज आले, भरपूर मेसेज आले, पण सगळे मेसेज वाचणे मला शक्य नाही आहे. हरी सरांनी छान मेसेज टाकला, ध्यान करा खुश रहा, या वाक्यात खूप मोठा अर्थ आहे. धन्यवाद. जोडीने कोर्स करायला खूप आवडेल. कपिल आहे, सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे, धन्यवाद. अनेक लोकांचे मेसेज आहेत, सगळ्यांचे मेसेज वाचणं शक्य नाही. अजून कोण देतोय मागच्या बॅच पैकी कोणी? कोण? यस सर मी बोलतो. भाकरे सर. येस सर, बोला सर. येस हा. सर. थांबा एक मिनिट, मी तुम्हाला हे करतो. हा झालंय सर, अनम्यूट झालंय. नाही नाही, तुमचं स्क्रीनवर घेतो तुम्हाला. बर. हा सर, मोबाईल आडवा करा सर, मोबाईल आडवा करा, मोठी स्क्रीन दिसेल. येस सर. बोलू? येस सर. सर पहिलं तर मी आभार मानतो यासाठी का किंमत पैशाला नाहीये, परंतु योग्य वेळी योग्य मार्ग जे दाखवतात आणि आपलं जे आयुष्य आतापर्यंतच जे आयुष्य आहे इथून पुढे आपण म्हणजे मी स्वतः तरी जे म्हातारपणाकडे चाललो होतो असं म्हणू आपण गावरान भाषेत, आता तसं वाटत नाही. असं वाटायला लागलं आपण जवानीकडे चाललोय. त्याच पहिली गोष्ट, घरातलं वातावरण पूर्णपणे चेंज झालं. थोड्या थोड्या गोष्टीवरून चिडचिड हे ते होत असायची. आमचे जे काही युनियनचं काम करत असताना ही स्वभाव गरम असल्यामुळं
झटपट लगेच रिॲक्ट होणं, परंतु आता शांत एकदा डोक्याने विचार करायचा आणि मग प्रतिक्रिया द्यायची, हा एक विषय आला. त्यानंतर सर आता तुम्ही तर या कोर्स चालू असताना सांगितलं का मुलाचा बस्ता होता, परंतु प्राधान्य मी आपल्या कोर्सला दिलं. त्या मुलाचा बस्ता असतानाही नाही तिकडे गेलो. परंतु आता एवढं हे लग्न पार पाडल्यानंतर माझ्याकडे एक माझी पुतणी आहे शिकायला, ती मुलगी आणि मिसेस आम्हाला म्हणजे मी पण त्यांच्या सोबत राहणार. मी रिपीट करणार कोर्स आणि चौघांनाही कोर्स करायचा आहे. जे काही वातावरण त्यांनी पाहिलंय माझ्याबद्दलचं, तर त्यांना ती उत्सुकता लागली का आता आम्ही हा कोर्स कधी करायचा. म्हटलं तुम्ही एकदा माझ्याकडचं पाहत चला, नंतर का आता ते म्हणे, हो त्यामुळेच. आणि आळस हा विषय राहिला नाही सर. टेन्शन तर गेलं कधी. मी ओपन माइंड बसलोय, असं काही वाटत नाही आता. दिवसभर सकाळी पण ध्यान करतोय, संध्याकाळी ऑन ड्युटी असलं तरी पहाटेच उठून करतो, का तर सकाळी आमचा थोडा प्रॉब्लेम असतो ट्रिपिंगचा. आणि थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना, अर्थ सकारात्मक घ्या. जे जे ऐकणारे आहेत ते काही वयस्कर मंडळी आहेत, थोडी दिलगिरी व्यक्त करतो. आपण एक म्हण ऐकलेली आहे, बाईचा न बाटलीचा नाद लय वाईट. ती म्हण मला असं म्हणायचंय सर आता, बाईचा न बाटलीपेक्षा बनकर सरांचा नाद लय वाईट. पण अर्थ सकारात्मक घ्या बरं का, नाही तर त्याचा उलटा अर्थ नका घेऊ. आणि माझं तर काय, माझी तर बदललीच साहेब सर जिंदगी. एवढा खुश आहे. पण पहा तुम्ही आता आमच्या पूर्ण टीमला घेऊन मी कोर्स करायचा विचार करतोय. आमची नवीन टीम निवडलेली आहे आणि सेपरेट तो कोर्स आमच्या हा एक आनंदी जीवनाचं ध्यानमंत्र आणि एक आग्रह मी करणार तुम्हाला, प्रभावी बोलाल तर जिंकाल, हे 2 कोर्स 100%. कारण ते लोक मला विचारतायत आमचे, भाऊ काय झालंय नेमकं, रोज भजन ग्रुपवर टाकायला लागले तुम्ही. मी थोडासा नास्तिक स्वभावाचा होतो, कबूल करायला काही हरकत नाही. परंतु ज्यावेळेस सरांनी ते भजनाचे अर्थ सांगितले ना सर, तो एक नाद लागलाय. दररोज जेवढे तुम्ही भजन टाकलेत ना, तेवढे ऐकल्याशिवाय असं चित्त थाऱ्यावर येतच नाही. शांतपणे ते भजन ऐकायचं. घरी पण थोडस जरा ते व्हायला लागलंय, काय प्रकार झालाय तुमचा. ते प्रयागराज होतं पहिलं, पण आता हे वेगळ्याच प्रकारे. मला थोडक्यात हे सांगायचं सर, पैशाला किंमत नाही. एकदम राईट टाइम, योग्य वेळी योग्य ट्रॅकवर आपण भेटलात. मी मनपूर्वक म्हणजे मला खरंच या जीवनात जिवंत म्हणू आपण, माणसातला देव माणूस आम्हाला भेटलेला आहे, माझ्या कुटुंबासाठी तरी आणि माझ्यासाठी. एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय. धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. निश्चितच मी माणूसच आहे, हे तुमचं मोठेपण आहे. आणि भाकरे साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कोर्सची तारीख फायनल झाली, त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि नेमकं ते सगळा योग असा जुळून आला की त्याच तारखेला त्यांच्या मुलाचा बस्ता होता. आणि त्यांनी म्हणजे मला बोलण्याचा अधिकार नाही, पण ते बोलले एकदा की मी थोडा नास्तिक स्वभावाचा होतो, ते बोलले म्हणून मी बोलतो, तसं मला बोलण्याचा अधिकार नाही. आणि अशा माणसाने बस्ता सोडून त्यांनी ध्यानाच्या शिबिराला प्राधान्य दिलं. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी कोर्सला आले, ऍडमिशन घेतलं होतं, त्यांना वाटलं चला आता ऍडमिशन घेतलं होतं, पैसे भरले, आले. दुसऱ्या दिवशी ते बस्त्याला गेले नाही, कोर्सला थांबले. आणि त्यांनी ते बाटलीचं आणि याचं उदाहरण दिलं, तर ते पण खूप छान दिलं, धन्यवाद. कारण त्यांनी सांगितलं नाद करायचा नाही, याचा अर्थ काय, ते इतके रम्मान झाले आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाले. ही ताकद निश्चितच माझी नाही, ही ताकद त्या चैतन्याची आहे, ही ताकद आपल्यामध्ये असणाऱ्या त्या ऊर्जेची आहे, ही ताकद आपल्यामध्ये असणाऱ्या त्या सकारात्मक व्हायब्रेशनची आहे. एकदा त्या व्हायब्रेशनशी कनेक्ट झालो, एकदा त्या ऊर्जेशी कनेक्ट झालो की ते जे व्यसन असतं अंतर्मुख होण्याचं, हे खूप ताकदवर असतं. किरण शेळके सरांचा मेसेज आहे, भाकरे सरांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली, असा विनोद शर्मांचा मेसेज आहे. अजून एक विषय मी सांगतो, म्हणजे सगळ्यांसमोर जाहीरपणे मला धन्यवाद द्यायचे भाकरे सरांना, की असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी कोर्समध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं की बरेचसे लोक बाहेर गावचे आणि ते परत म्हणत होते आम्ही घरी जाणार, परत येणार. त्यांनी सांगितलं माझ्याकडे व्यवस्था आहे, आणि त्यांनी सांगितलं मी अहिल्यानगरचा लोकल आहे आणि माझ्याकडे व्यवस्था आहे, त्यांची स्वतःची संस्था आहे आणि त्या संस्थेच्या जे रूम्स होत्या त्या सगळ्या त्या दिवशी रिकाम्या होत्या. त्यांनी सांगितलं त्या रूम रिकाम्या आहेत, माझ्याकडे व्यवस्था आहे. आणि त्या कोर्समधल्या म्हणजे सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं जेवढे लोक असतील त्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही बाहेरगावच्या लोकांची करतो. माझ्या माहितीप्रमाणे 18-19 लोकांची बाहेरगावची व्यवस्था त्यांनी केली, कारण त्या दिवशी त्या रूम मोकळ्या होत्या, व्यवस्था होती. प्रत्येक बॅचला असं होतं असं नसतं मित्रांनो, पण त्यांना पण मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि खूप सहकार्य त्यांचं लाभलं आणि खूप बदल त्यांच्यामध्ये घडले. मला पण खूप छान वाटतं भाकरे साहेब, तुम्हाला बघितल्यावर माझा उत्साह वाढतो. आणि हेच मला अपेक्षित आहे की अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचं योगदान ह्या शरीराच्या माध्यमातून या निमित्ताने मला द्यायचं आहे. धन्यवाद. यस, सुनील सर आहेत. सुनील सर अनम्यूट करा. सुनील सर झालंय सर अनम्यूट. हा, यस, मोबाईल आडवा केला तर तुम्ही पण स्क्रीन दिसाल.
ओके ओके. येस सर. नमस्कार सर्वांना. ऍक्च्युली मी लास्ट बॅच मध्ये कोर्स केला. अतिशय सुंदर डिझाईन केलेलं आहे आणि माणसाच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल कसा होतो ह्या कोर्स केल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं. आता मी माझं डेलीचं जे रुटीन आहे, मला सकाळी ऑफिसमध्ये गेल्यानंतर जो उत्साह होता तोच संध्याकाळी परत आल्यानंतर तेवढाच उत्साह टिकून राहतो. कारण हे सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी ध्यान केल्यानंतर जी माणसाला एनर्जी येते ना, ती एक काही वेगळीच असते. आणि पुढचे जे सांगितलेले ध्यान आहे ते केल्यानंतर तर माणूस इतका म्हणजे माणसात एकदम पॉझिटिव्ह चेंज होतात आणि सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो माणसाचा एकदम बदलून जातो. म्हणजे असे खूप छान अनुभव आले सर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आणि ऑफिसमध्ये जाताना म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वर्कआउट करताना काय फरक पडला हे सुनीलजींनी खूप छान सांगितलं. अरुण शिंदे सरांचा एक मेसेज आहे भाऊ तुमच्यासाठी, म्हणजे भाकरे साहेबांसाठी. त्यांनी सांगितलं विश्वास बसत नाही भाऊमध्ये खूप बदल झाला. शिंदे साहेबांचा मेसेज आहे, मला अरुण शिंदे सरांचा मेसेज आहे, विश्वास बसत नाही भाऊमध्ये खूप बदल झाला. आणि ही प्रतिक्रिया जास्त महत्वाची आमच्यासाठी, कारण बरेच लोक कोर्स केल्यानंतर सांगतात आमच्यात असा बदल झाला, पण कुटुंबातले लोक काय सांगतात, बटबट काम करणारे सहकारी काय सांगतात, ऑफिस मधले काय लोक सांगतात, हा एक महत्वाचा विषय आहे. भाकरे साहेबांनी अजून एक मेसेज टाकलाय, म्हणजे असं बोलू शकत नाही, पण भाकरे साहेबांनी मेसेज टाकलाय, या बॅच मध्ये जे येतील त्यांची पण मुक्कामाची राहण्याची सोय करण्याची संधी द्या सर, आमची टीम सकारात्मक आहे, फ्री ऑफ चार्ज. आमचे संचालक आहेत शिंदे साहेब. ओके, धन्यवाद शिंदे साहेब. तर भाकरे साहेबांचा पण मेसेज आहे, धन्यवाद सर. त्यांचं म्हणणं आहे की नवीन जे लोक येतील या कोर्ससाठी त्यांची पण आम्ही व्यवस्था करू. धन्यवाद. हे त्यांचं मोठं पण आहे. शिंदे साहेब तुमचे पण धन्यवाद. आणि शिंदे साहेबांनी सांगितलं भाऊंमध्ये बदल झाला, दुसऱ्यांनी सांगितलं बदल झाला, हे खूप महत्वाचं असतं. जसं अगोदर पण त्यांनी सांगितलं की सर जे आहेत, हरी सर जे आहेत, आम्हाला पण सकारात्मक प्रोत्साहन देतात. राधा विनायक कपिले यांनी सांगितलंय. तर दुसरे लोक जेव्हा सांगतात ना यांच्यात बदल झाला, तो खरा बदल असतो. अजून कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल देऊ शकता. मला जेवढे फोटो दिसत आहेत तेवढे करतोय, कारण अजून प्रतिक्रिया कोणाला द्यायची असेल एक देऊ शकता. माझ्या समोर फार मोठी स्क्रीन आहे, मला पण सापडत नाही कोण उपस्थित आहे. अनिकेत सर अजून कोणी आहे प्रतिक्रिया देणार? आणि प्रतिक्रिया फक्त तुमच्या माहितीसाठी ही प्रतिक्रिया दिली, ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यांच्याकडनं तुम्हाला माहिती मिळाली, तुम्ही त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊ शकता. आणि काही वेळासाठी प्रतिक्रिया सुद्धा बाजूला ठेवा. जे आपण 1.5 तास बोललो यातून तुम्हाला कोर्स काय हे समजलं असेल. फक्त एकच सांगतो, हा फक्त बोलण्याचा विषय नाहीये, हा अनुभव घेण्याचा विषय आहे. आणि अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यावा लागेल. त्यातले 2 दिवस प्रत्यक्ष अहिल्यानगरला यावं लागेल आणि इतर दिवशी ऑनलाईन काम करावं लागेल. 38 मिनिटाचा व्हिडिओ माइंडसेटवर काम करणारा प्रशिक्षण कार्यक्रम युट्यूबवर आहे, विजय वनकर सर नावाने चॅनलवर. निश्चितच तो बघा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या. माझी विनंती आहे की तुम्ही अनिकेत सरांचा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही लगेच तुमचा मेसेज कळवा, 73 041 014 80, किंवा तुम्ही ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्यांना देखील कळवा. सचिन जगजप सरांचा पण मेसेज आलेला आहे छान म्हणून, बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहे. कपिले मॅडमचा मेसेज आहे, गुंतवणूक म्हणून आहे. किरण शेळके सर ग्रेट सर, सुपर सरजी नाव नाही आहे. विकास खैरे राईट. धन्यवाद सर्वांना, मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपल्या नियोजित वेळापेक्षा 5 मिनिटं मी जास्त वेळ घेतली, आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि एवढ्या संख्येने तुम्ही पूर्ण वेळ अटेंड राहिलात त्याबद्दल सुद्धा मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिष्ठित लोक मला दिसत आहे, सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज थांबतो आणि पुन्हा लवकर आपण ऑनलाईन भेटू. 2-3 दिवसामध्येच आपलं पहिलं सेशन घेण्याचा विचार आहे, त्यामुळं लगेच तुमचा निर्णय अनिकेत सरांना कळवा. आणि आज थांबतो. विश ऑल द बेस्ट. कोणाचे जर काही प्रश्न असेल तर अनिकेत सरांना देखील प्रश्न तुम्ही विचारू शकता. खूप खूप धन्यवाद सर. ओके, जगताप सरांचा मेसेज आहे, शुभम जगताप सर. अच्छा, तुम्ही होते, तुम्ही पण छान प्रतिक्रिया देऊ शकत होते, पण काय हरकत नाही, चला आता वेळ नाहीये. धन्यवाद. चला आज थांबतो, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. आज थांबूया, लवकरच आपण ऑनलाईन शिबिरामध्ये भेटूया. थँक्यू. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट.